खरं सांगतोय तुला, आमच्या अख्खा ऑडियन्स पण आम्ही सगळे ॲग्री करू, जी तो तू ही रहा है भाई. नहीं, जी तो मैं रहा हूँ, जस्ट ऑन नो डाउट, फन नोट. बिकॉज देर इज नो डायलिमा थॉट की ते होणार नाही. तुम्ही जर का चुकीच्या थॉटला कणभर जरी एनर्जी दिली ना तरी तुमचा फोकस आला. आज आपल्याबरोबर आहे प्रसाद दगरकर. प्रसाद दगरकर इज अ ज्वेलर, ही इज अ फिटनेस एन्थुझियास्ट, ही इज अ कार एन्थुझियास्ट आणि ओव्हरऑल ही इज अ लाईफ एन्थुझियास्ट. तर प्रसाद, आय थिंक हे इंट्रोडक्शन इनफ दे. कारण का ॲज वी डिस्कस अबाउट द टॉपिक्स, जसं आपण बोलत जाऊ तसं आय थिंक वी विल अनरॅव्हल अ लॉट ऑफ थिंग्स लाईक हू प्रसाद इज. कारण का प्रत्येकाला माहिती आहे प्रसाद हॅज लॅम्बॉर्गिनी आणि त्याच्याकडे बेंटली आणि ही इज इन टू जिम अँड एव्हरीथिंग. बट खूप लोकांना प्रसाद दगरकर ॲज अ पर्सन, ॲज अन ऑन्टरप्रेनर, ॲज अ पर्सन हू इज सो गोल ओरिएंटेड, हू म्हणजे तो रोज he works on himself, he works and he lifts people around him. तर प्रसाद, वेलकम टू काय बोलताय पहिलं म्हणजे, आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन द शो. ऑलवेज. तर प्रसाद, पहिलं म्हणजे की जसं मी आता तुला डिस्क्राईब केलंस की बिईंग अ ज्वेलर, फॅमिली बिझनेस आणि हे सगळं, तर हे कसं सुरू केलंस आणि तुमची जर्नी कशी होती? कारण का काय, आय नो दॅट की तुम्ही म्हणजे द स्टार्ट वॉज नेवर टू बी इन टू द बिझनेस ऑफ ज्वेलरी. तर हे कसं सुरुवात झाली आणि कसं आत्तापर्यंत थोडं आमच्या ऑडियन्ससाठी सांगशील? सी बेसिकली दिस बिझनेस वॉज स्टार्टेड बाय माय ग्रँडफादर. ओके. सो आम्ही पंढरपूरचे आहेत. ओके. आणि वी बिलॉंग टू द ब्राह्मीण फॅमिली. आणि त्यामुळे दीज पीपल वर लाईक नॉर्मल रुटीन लाईफ जगत होते. आणि मग माझ्या आजोबांना असं पाहिजे होतं की काहीतरी वेगळं पाहिजे, काहीतरी नाविन्य पाहिजे. सो देन दे शिफ्टेड टू पुणे. आणि दॅट टाइम दे वर नॉट हॅव्हिंग दॅट काइंड ऑफ नॉलेज की काय केलं पाहिजे. बरोबर. इतर लोकांसारखे ते पण त्याच मीडियममधनं जगत होते, अ नॉर्मल बेसिक लाईफ. मग हळूहळू ते पुण्याला आल्यानंतर त्यांनी तुळशीबागेत साधारण अंदाज घेतला. आणि त्यांना कळलं की अरे ज्वेलरी मार्केट हॅज गुड रिस्पॉन्स इन पुणे. आणि बेसिकली ते जुने मोती वगैरे यायचे ना, तर मोत्याचे दागिने आणि तन्मणी किंवा आपण चिंचपेटी वगैरे या गोष्टी दे यूज टू वर्क ऑन दॅट. आणि मग हळूहळू काय केलं त्यांनी, तुळशीबागेत एक छोटी जागा घेतली. आणि माझे आजोबा आणि त्यांचे भाऊ हरिशंकर नगरकर म्हणून असे ते दोघं जण प्रत्येक 6 महिन्याला इकडे तिकडे फिरायचे. आणि मग असा कस्टमर बेस गोळा करत गेले. हे मोत्याचे दागिने विकायचे, चांदीचे दागिने विकायचे. आणि मग हळूहळू त्यांनी दे स्टार्टेड क्रिएटिंग अ बेस. मग कस्टमर गोळा केलं, मग भांडवल गोळा केलं, मग तुळशीबागेत जागा विकत घेतली जी रेंटवर होती ती. मग हळूहळू त्याच्या मागे एक वाडा घेतला. अँड देन ही एक पिढी स्थापन झाली. बरोबर. मग त्याच्यानंतर माझे काका, माझे वडील इन्व्हॉल्व्ह झाले. मग हळूहळू त्यांनी ते दुकान मोठं केलं. सडनली 2005 साली माय अंकल डाईड. आणि ते इट वॉज अ सॅड डिमाइज. तर रिझन्स असे मी तर खूप लहान होतो, सो मी एवढं काही एनक्लोज करू शकत नाही की काय झालं आणि कशामुळे. बट इट वॉज लाईक सडन. आणि आमच्यावर एक खूप मोठं आव्हान आलं. बरोबर. बिकॉज वी वर हॅव्हिंग अ जॉईंट फॅमिली. आणि माझे आजी आजोबा पण लवकर गेले. सो बाबांवर तशी खूप मोठी जबाबदारी पडली. आणि मग घरात 3 मुली ज्या लग्नाच्या वयाच्या, आम्ही दोघं छोटे, मी आणि माझा लहान भाऊ पुष्कर. सो बेसिकली काका हॅड 3 चिल्ड्रन. बरोबर. 2 मुली 1 मुलगा. आणि मी आणि माझी सख्खी भाऊ, असे आम्ही 5 जण. वी आर P5 इन द फॅमिली. सो मग या सगळ्या गोष्टी, माझ्या बाबांवर जबाबदारी फॅमिलीची, त्याच्यानंतर दुकानाची, त्याच्यानंतर ओरिएंटेशन, सोसायटीचं प्रेशर्स अँड ऑल. बट प्रेफरेबली समहाऊ ही कॅरीड इट बाय. आणि नंतर त्यांनी इंट्रोड्यूस केलं. घरातल्या ज्या मुली होत्या त्या काळात मे बी स्त्रियांना तेवढा प्राधान्य नव्हतं असं मला वाटतं. की त्यावेळेस मी तरी बघितलं नव्हतं, माझी आई, माझी काकू कधी काम करते. पण माझ्या बाबांनी सांगितलं नाही, तुम्ही घरी बसू नका, यू कम डाऊन टू शोरूम, यू स्टार्ट सिटिंग देअर, ॲटलीस्ट यू विल फील गुड. करेक्ट. चेंज द लोकेशन, चेंज ऑफ माइंड असतं, माइंडसेट थोडा चेंज. बरोबर आहे. And then my auntie started sitting in the showroom, my sister started sitting, and they somehow managed to find peace in it. आणि मग त्यांना हळूहळू त्याच्यात मजा यायला लागली. and then
ते असं झालं की स्त्री प्रधान आपलं म्हणतात ना तसं तिथं त्यांनी होल्ड केला आणि देन दे स्टार्टेड सपोर्टिंग माय डॅड विच वॉज अ व्हेरी ब्राईट थिंग त्या काळात त्यांनी केली आणि ही हॅड गुड सपोर्ट फ्रॉम फॅमिली. सो मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी तर फार लहान होतो आणि आय वॉन्टेड टू बी अन ॲस्ट्रॉनॉट. ओके. माझा फोकस पूर्ण वेगळा होता. मी तर कधी दुकानात पण गेलो नव्हतो आणि आय वॉज लाईक की नो डूड, आपल्याला काय जमणार नाही. बरोबर. एका जागेवर बसून असं विका तर मला शक्यच नव्हतं. पण ॲस्ट्रॉनॉट आणि स्पेस स्टडी वगैरे इतका इंटू होतो मी की मला दुसरं काही दिसायचं नाही. बट आफ्टर अंकल्स डेथ यू नो आपली लाईफ इट इज लाईक यू आर नेव्हर इन दॅट झोन की तुम्हाला जे करायचं ते मिळेलच. करेक्ट. आणि मला माहीत पण नव्हतं की असं काहीतरी होऊ शकतं माझ्या बाबतीत बिकॉज आय वॉज सो फोकस्ड ऑन दॅट ॲस्ट्रॉनॉमी थिंग की तेच करायचं आपल्याला. मे बी इस्रो, मे बी नासा, कुठेही जाऊ त्याचा फरक नाही पडत. बट आय वॉन्टेड दॅट. आणि मग सडन हे सगळं झालं आणि माय मॉम वॉज लाईक की प्रसाद मला असं वाटतं की तू तुझ्या वडिलांना सपोर्ट केला पाहिजे बिकॉज ही इज हॅव्हिंग नो वन. आणि इट वॉज ॲब्सोल्युटली राईट ऑन हर पाथ. करेक्ट. कारण त्यावेळेस बाबा एकटे होते. ही वॉज नॉट दॅट बिग. 40-45 वर्षाचे असतील ते. तेवढे मुलाकडे नाही जाणार तर मग कोणाकडे जाणार. हा ते पण आहे. आणि दुसरी गोष्ट अशी होती की बिकॉज सगळेजण लवकर गेले तर आईला ते पण एक प्रेशर होतं की बाबांना काही झालं नाही पाहिजे. बरोबर. कारण ही इज द ओनली गाय आत्ता फॅमिलीमध्ये. आणि मग त्यांना जर काही झालं तर मग पुढे कोण सांभाळणार सगळं आणि कसं करणार आपण. सो मग ते एक म्हणतात ना की शेल त्यांना क्रिएट करायचे, सेफ्टी क्रिएट करायचे. त्याच्याकरता मग शी स्टार्टेड की प्रसाद यू हॅव टू बी देअर. सो मग मी काय केलं, आय स्टार्टेड आफ्टर 10th. मी स्कूल नंतर आय स्टार्टेड गोइंग टू शोरूम. म्हणजे दॅट टाइम आम्ही तुळशीबागेत आमचं एक छोटं शॉप. आय थिंक 2007 साधारण. हा 2008-9. सो आमचं छोटं दुकान होतं आणि आय थिंक इट मस्ट बी बाय 10/15 or 20/15 असं काहीतरी दुकान असेल. इट वॉज व्हेरी स्मॉल. बट तिथे जो त्यांनी कस्टमर बेस क्रिएट केलेला ना काकांनी बाबांनी विथ द हेल्प ऑफ देअर टंग म्हणा, त्यांना गोडबोलेच म्हणतात अजून सुद्धा त्यांना गोडबोलेच म्हणतात. अच्छा. दे आर व्हेरी गुड इन देअर लँग्वेज. दॅट इज तेच पाहिजे धंद्यामध्ये. आज तुम्ही क्लायंटला, तुम्हाला खोटं वाटेल, मी ज्यावेळेस पण दुकान सुरू केलं ना दुकानाच्या बाहेर उभं केलं मला. आणि मला दुकानात पाऊल ठेवायच्या आधी एक गोष्ट सांगितली बाबा. मला म्हणले डोक्यावर बर्फ आणि तोंडात पिठी साखर. अच्छा. पिठी साखर असेल तर तू आतमध्ये, एल्स यू डोंट कम इनसाइड. बिकॉज आमच्या धंद्यात कसं आहे, सोनं चौकात सगळे विकतात. बरोबर. बट द रिलेशन इज अवर फोर्टे. आणि आमच्याकडे कसं आहे, इफ अ पर्सन व्हिजिट्स माय प्लेस, आय मेक इट शुअर दॅट हिज चिल्ड्रन, हिज ग्रँडचिल्ड्रन, एव्हरीवन विल कम टू माय प्लेस. करेक्ट. दिस इज द फोर्थ प्ले विच आय एम गोइंग टू प्ले फॉर माय होल लाईफ. कारण हे जर का असेल, हा थॉट असेल, तर आपण आपल्या कस्टमरला 1000% सॅटिस्फाय. करेक्ट. एल्स मला काय वाटेल, अरे मी प्रॉफिट कमवला, लेट हिम गो, आय डोंट केअर. दॅट इज नॉट माय पर्स्पेक्टिव्ह. आय मेक इट शुअर दॅट पर्सन इज ऑलवेज ऑन माय फोन. त्यांना मी लेटेस्ट अपडेट्स देईन, त्यांना मी कंटिन्यू माझ्या टचमध्ये ठेवीन. त्यांची पोरांना पुढे आयुष्यात काही लागलं तर मी आहे, त्यांच्या ग्रँडचिल्ड्रनला काही लागलं तर आमची पिढी आहे. सो दॅट इज माय थॉट. आणि मग ते वडिलांनी मला एवढं बिंबवलेलं होतं की तुला हे सगळं या पद्धतीने पुढे न्यायचं असेल तर नको. बरोबर. सो इनिशियल स्टेजेसमध्ये मी लहान होतो, मी नुकताच 16-17 वर्षाचा असेल आणि मी म्हणायचं काय करतात एवढं कामाला सांगतायत. आणि आपण वी आर इन दॅट टीन एज. आणि करेक्ट जस्ट कॉलेजमध्ये असतो. हा. आणि ते असं सळसळतं रक्त असतं आणि आपल्याला सगळ्यांवर चिडचिड होत असते, इरिटेशन, काय करतोय मी, कुठे आलोय असं. आणि एक मजा इन्सिडेंट सांगतो. फर्स्ट डे ऑफ माय दुकान. आणि बाबांनी मला सांगितले हे असे हिशोब असतात आणि तू आत्ता छोट्या पद्धतीने सुरू कर, इंटरॅक्ट कर लोकांबरोबर, हिशोब काही चुकले तर मला विचार. ओके. मग पहिले एक चांदीचं कस्टमर करायचं होतं. सो 2 लेडीज होत्या आणि खूप गर्दी होती दुकानात, तुडुंब भरलेलं दुकान, सगळ्यांच्या हातात एक कस्टमर होता. ऍट दॅट टाइम वी वर नॉट हॅव्हिंग सेल्समन. ओके. सगळे फॅमिलीज. हा. एव्हरी पर्सन ऑफ फॅमिली यूज टू हँडल क्लायंट्स. वाव. तर ते इतकं म्हणजे ती जुनी पेढी कम्प्लीट पर्सनल टच. तर मग मी कस्टमर करतोय, मी दाखवतोय त्यांना पैंजण पाहिजे होतं आणि झालं सगळं फायनल. आणि मग त्यांनी एक कन्फर्म केलं की हे हवं आहे मला. सो मग प्राईस वगैरे विचारली तर मी त्यांना सांगितलं 1,80,000.
त्या लेडीनी मला फक्त एवढीच म्हणली, तू काय डोक्यानी वेडा आहेस का जरा. म्हणजे भर सगळ्यांच्या पूर्ण दुकान भरलंय आणि पिन ड्रॉप सायलेन्स आणि माझ्याकडे सगळे बघतात. म्हणलं ओ माय गॉड, काहीतरी चुकलंय आपल्याकडनं, गणलंय सगळं. आणि दॅट लेडी वॉज लाईक 1,80,000 तू वेडायस का जरा, तुला कळत नाही का हिशोब बिशोब. म्हणजे बीन अन ओनर ऑफ दॅट शॉप, यू नो दॅट यू आर रॉंग आणि यू कॅनॉट से एनिथिंग टू क्लायंट बिकॉज तुला कळलंय की काहीतरी चुकलंय. आणि देन आय कॅल्क्युलेटेड इट अगेन आणि इट वॉज 18,000. 1,80,000 आणि 18,000. बट द पॉइंट इज की युअर पर्स्पेक्टिव्ह मॅटर्स अ लॉट. करेक्ट. त्या क्षणाला जर का मी ते ग्रेसफुली घेतलं नसतं, बरोबर, मी तनतन केली असती आणि नाही विकायचं म्हणलं असतं, जा तुम्ही तुमचं, तोडलं असतं. तिथनं पुढे माझा इगो मध्ये आला असता की मी ओनर आहे आणि मला हे असं बोलू कसे शकतात, आणि सगळ्यांसमोर माझा इन्सल्ट केला. आणि तो इन्सल्ट घेऊन मी जर का डोक्यात ठेवून ते पुढे केलं असतं तर मी लाईफ मध्ये काहीच करू शकलो नसतो. बिकॉज बिझनेस इज नेव्हर इगोइस्टिक. नेव्हर. सो मग त्याच्यानंतर माझ्यावर जो इम्पॅक्ट झाला ना, दॅट वॉज व्हेरी डिफरंट. मग मला कळलं की अरे दिस इज नॉट दॅट इझी, दिस इज नॉट अ कॅज्युअल थिंग. करेक्ट. आज आपल्या वडिलांनी आपल्याला काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी सांगितली आहे, बरोबर, तर ऍटलिस्ट आपण पेलवू नाही शकलो तरी आपण त्यांचं नाक तर नाही कापू शकत. करेक्ट. बिकॉज ही हॅज अर्नड हिज रिस्पेक्ट फॉर सो मेनी इयर्स. तर काहीतरी तर पाहिजे आपल्याला. ऍब्सोल्युटली. निदान जमत नसेल पण काहीतरी तर इज्जत तर ठेवू शकतो. निदान आपण ते शून्य तरी नीट मोजू, हा निदान गिरवू तरी शकतो. सो मग देन आय वर्कड ऑन माय सेल्फ अ लॉट आणि मग ठरवलं की नाही यार, आपले सगळे ड्रीम्स बाजूला ठेवा. बरोबर. ते कधीही साकार करू शकतो. ॲटलिस्ट फर्स्ट ड्रीम्स जे पेंडिंग आहेत, ग्रँडफादर आहे, अंकल आहे, डॅड आहे, त्यांचे ड्रीम्स कम्प्लीट करू. बरोबर, अगदी बरोबर. मग आपल्या ड्रीम्सला भरपूर टाइम आहे. करेक्ट. आणि देन दॅट पर्स्पेक्टिव्ह, दॅट लेडीचे ते शब्द होते ना, ते मला कायम डोक्यात होते की तुमचा ज्यावेळेस रिस्पेक्ट भर चौकात डिसरिस्पेक्ट केला जातो, रिस्पेक्टफुली डिसरिस्पेक्ट केला जातो, ॲट दॅट टाइम इट हर्ट्स. आणि कुठल्याही गोष्टीला ज्यावेळेस हर्ट होतं ना इथं मनापासून, त्यावेळेस त्याच्यावर खऱ्या पद्धतीने काम केलं. ॲट दॅट टाइम आय डिसाइडेड की नाही यार, आता तर आपल्याला काहीतरी तर केलं पाहिजे. कारण आता तर इज्जतीचा सवाल आहे ना, म्हणजे इतक्या लोकांसमोर आपली जर का काढली तर आता प्रूव्हच केलं पाहिजे आपण कोण. देन आय स्टार्टेड इन सच अ बूम की मग मी सगळे बॅरियर्स क्रॉस करायला लागलो. फर्स्ट, आमच्या दुकानात कुठल्याही पद्धतीचा कॉम्प्युटर नव्हता. सो इट वॉज ऑल हँड रिटन. बरोबर. सेकंडली, देर वॉज नो ॲडमिनिस्ट्रेशनच नव्हतं. देर वॉज नो हायरार्की, देर वॉज नो डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी. बरोबर. एव्हरीथिंग वॉज 100. माझे बाबा सगळं बघायचे. ही यूज टू डू डेटा एंट्री, ही यूज टू डू कस्टमर्स, परचेस, सेल्स, मार्केटिंग, एव्हरीथिंग. अकाउंट सुद्धा ते बघायचे. म्हणलं बाबा तुम्ही इथनं असा नमस्कार तुम्ही कसं करतात एवढं, म्हणजे एखादा माणूस मरून जाईल या पद्धतीत. पण ह्याच्यामध्ये काय झालं, ही सॅक्रिफाईस्ड अ लॉट. बरोबर. आणि ते मला दिसतंय की इतकी वर्ष हे कन्सिस्टंटली हे करत आलेत आणि ही इज नॉट क्राईंग. करेक्ट. नॉट इव्हन सिंगल. ते मला एवढं हर्ट झालं की अरे यार, आपल्याकरता एवढा मोठा सॅक्रिफाईस या माणसाने केला आहे, त्यांनी त्याची अख्खी लाईफ त्याग केली आहे, तर मग बंदे कुछ तो करना मागता है यार. करेक्ट. ऍटलीस्ट नॉट फॉर यू बट फॉर हिम. ऍटलीस्ट तू त्याच्या सॅक्रिफाईसला तर काहीतरी, ऍटलीस्ट टू मेक हिज लाईफ इझी, बस तेवढं तर काहीतरी कर. देन आय टूक ऑल द थिंग्स इन माय सिनारिओ. आय वॉज गेटिंग माय एज्युकेशन इन BBA. सो मी 12वी नंतर BBA केलं, PGDPM केलं, अँड एव्हरीथिंग वॉज क्लासिफाईड. बरोबर. सो मी मार्केटिंग आणि फायनान्स असं दोन्ही केलेलं. राईट. त्यामुळे मजा काय यायची की मी जसं एज्युकेशन घेत होतो, त्या एज्युकेशनचे बुलेट्स मी माझ्या बिझनेसमध्ये वापरत होतो. आणि माझ्या वडिलांना, आईला, माझ्या फॅमिलीला मी कायम नमन करीन, बिकॉज दीज पीपल आर द पीपल हू हॅव ऑलवेज सपोर्टेड मी. त्यांनी मला एक खूप भारी गोष्ट शिकवली. ते म्हणतात तू चुका कर, 1 नाही, 1000 नाही, 100 वेळा नाही, करोड वेळा पड, पण पडल्यानंतर उभा राहा. आणि दुसरी गोष्ट, जी चूक केली ती परत नको करू. बरोबर. तर माझा जो पर्स्पेक्टिव्ह आहे ना लाईफचा, तो फार इझी झालाय की आय नो दॅट आय एम गोइंग टू गेट रॉंग, किंवा माझ्याकडनं काहीतरी चुका होणार आहेत, किंवा फेलियर, फर्स्ट इज फेलियर. त्यामुळे मला फरकच पडत नाही, बिकॉज आय नो की सम हाऊ
मी पुढे 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 एक पाऊल टाकत मी कुठे ना कुठेतरी पोहोचतोय. बरोबर. तर हा जो पर्स्पेक्टिव्ह होता हा मी बिझनेसमध्ये अनालाइज करायला लागलो. आणि मग त्याच्यामधनं प्लस पॉईंट असा होत गेला की एज्युकेशनमुळे यू गेट द बुलेट्स. करेक्ट. यू गेट द फाईननेस. आपल्यामध्ये काय चुका होत आहेत, एबल टू अंडरस्टँड द फॉल्ट्स इन अवर सिस्टम. एक्झॅक्टली. तर मी ते फॉल्ट स्टडी करायला लागलो. आता एकदम छोटे छोटे फॉल्ट्स होते. आता बाबा यूज टू डू एव्हरीथिंग इन रिटर्न फॉर्मॅट. तर ह्युमन एररमध्ये काही होऊ शकतं. एक्झॅक्टली. मग मी कॉम्प्युटर आणला. कॉम्प्युटर आणल्यानंतर एक आपलं सोल्युशन तयार केलं. सोल्युशन म्हणजे आपलं एक सॉफ्टवेअर केलं. सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला काय लागतं ते सगळं बनवलं. सो मग हळूहळू द ट्रान्झिशन स्टार्टेड टेकिंग. ह्याच्यामध्ये प्लस पॉईंट हा होता की माझ्या डॅडनी किंवा त्यांचं जे काय ऑर्गनायझेशन होतं ही वॉज एबल टू कंट्रोल इट एफिशियंटली, ऑल्दो ही वॉज ऑल्सो रेडी टू ट्रान्झिट इट. ओके. करेक्ट. म्हणजे वेन यू आर हॅव्हिंग दॅट कंट्रोल तुम्हाला ट्रान्झिशन अवघड असतं. बरोबर आहे. यू लेट गो थिंग्स. काय थिंग्स यू नाही. ट्रान्झिशन म्हणजे आय हॅव सीन प्लेंटी पीपल दे आर नॉट रेडी टू ट्रान्झिट. एक्झॅक्टली. त्यांना ते आवडत नाही आणि ते चेंजला पण कम्फर्टेबल नसतात. आणि ही जुनी पिढी आहे ना, म्हणजे जेवढं मी बघितलंय दे आर दॅट काइंड ऑफ की रिजिड असतात. थोडं त्यांना टेक्नॉलॉजी वगैरे सेव्ही नसतात. ते म्हणतात नाही यार मला आणि आय एम ओके लाईक दिस आणि नो ट्रान्झिशन. पण माझ्या डॅडमध्ये एक प्लस पॉईंट होता. ही इज हायली टेक्नोसेव्ही. आणि त्यांना आहे ना नवीन गोष्टी आवडतात. म्हणजे इट इज अ व्हेरी गुड पॉईंट फॉर मी की मी जे काय करायचो ही यूज टू अप्रिशिएट. बरोबर. ठीक आहे, चल फेल झाला काय प्रॉब्लेम नाही, प्रसाद होतात चुका, काय परत करू, एवढं काय टेन्शन घेतोय. सो मग त्यामुळे ना मला बूस्ट मिळायचा. अरे आपले बाबा आपल्या बरोबर आहेत, ही इज द ओनली पर्सन हु इज टेकिंग केअर ऑफ एव्हरीथिंग. आणि तोच म्हणतोय मला माणूस की अरे सगळं ओके, तर मग आपल्याला टेन्शन काय. बरोबर. देन आय स्टार्टेड डुईंग ऑल द थिंग्स विच वर नेसेसरी. मग मी ऍडमिनिस्ट्रेशन लावलं. मी ज्या स्टार्ट केलं त्यावेळेस माझ्याकडे हार्डली 5 लोक होती. 2 कारागीर होते आणि 3-4 लोक बाहेर काम करायची पॅकिंगचे. ओके. आज माझ्याकडे 300-350 लोक काम करतात. वाव. सो इट इज लाईक हळूहळू आम्ही लोकांना ऑथॉरिटी डेलिगेट करायला लागलो. ऍडमिनिस्ट्रेशन सेट केलं, ऑफिस सेट केलं, परचेस डिपार्टमेंट सेपरेट केला, त्याच्यानंतर अकाउंट्स डिपार्टमेंट सेपरेट केलं. ह्याच्यामुळे काय झालं, बाबांना आहे ना एक कळायला लागलं की एक ऑर्गनायझेशन कसं काम करतं. सी ही इज हिमसेल्फ ही इज सम काइंड ऑफ युनिव्हर्सिटी. बरोबर. कारण त्यांच्याकडे जे पोटेन्शियल आहे ते कोणाकडेच नाही, बिकॉज त्यांनी सिंगल हँडेडली इतकी वर्ष हे केलेलं आहे. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट. एक्झॅक्टली. पण कुठला तरी माणूस कधी ना कधी तरी सेटबॅक होतो. ऍब्सोल्युटली. एव्हरी डे इज डिफरंट. तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही हायर हायरार्कीमध्येच असाल नाही, पण त्या व्यक्तीला आपल्या काइंडचा सपोर्ट आणि मग सिस्टीम मधले फॉल्ट्स त्यांना न वाईट वाटता ट्रान्झिट करून ते कशा पद्धतीने त्यांना कळू शकतं की अरे असं केलं तर चांगलं होणार आहे. बरोबर. याचंच काम मी केलं. आणि एज्युकेशन प्लेड अ व्हेरी बिग रोल की मला ते काय म्हणतो आपण चांगल्या पद्धतीने समजवता आलं. करेक्ट. कारण ही लोक आहेत ना, ह्यांना फक्त समजून सांगणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. इफ दे अंडरस्टँड इट वेल ही विल चेंज, द पर्सन विल चेंज. बरोबर. मी तेवढंच केलं, त्यांना फक्त समजून सांगायचं बाबा हे केलं पाहिजे. ते म्हणायचे तुला पटतंय तू कर, मी तुझ्याबरोबर आहे, ओके करून दाखव. इझी आहे, तू करून दाखव. अशा गोष्टी काय 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 सेट करत गेलो. ही स्टार्टेड गेनिंग कॉन्फिडन्स. ॲट द एज ऑफ 21 ही गेव मी पॉवर ऑफ अटर्निटी. वाव. की प्रसाद हे तुझ्याकडे, यू डू वॉट एव्हर यू वॉन्ट, मी माझ्या गोष्टी बघणार नाही. म्हणलं हो बाबा असं काय बघतायत, म्हणजे तुम्ही ठीक आहे, तुम्ही एवढा मला चांगला सपोर्ट करता, यू आर रिस्पेक्टिंग मी विथ सच अ बिग थिंग, बट आय वॉन्ट यू फॉर एव्हर. म्हणजे मी तुमच्या करता करतोय की मी माझ्या करता करत नाही. ते म्हणले बघ बाळ मी तुझ्याबरोबरच आहे, पण जे डिसिजन मेकिंगची जी ताकद तू करतोयस ना, स्वतःमध्ये आणतोयस, ती महत्वाची. आणि त्याला मी तुला बळ देतो. ती त्यांनी जास्त एक्नॉलेज केली. येस. माझ्या वडिलांनी कायम मला हा प्रोव्हिजन पुढे आणून दिलेला आहे लाईफचा, की तुझ्यामध्ये डिसिजन मेकिंग क्वालिटी चांगली आहे. बरोबर. सो यू पॉलिश दॅट. सी एव्हरी सिंगल पर्सन इज अ डायमंड. बरोबर. एव्हरी सिंगल पर्सन. करेक्ट. एव्हरी वन हॅव दॅट काइंड ऑफ डिफरन्स इन देअर ओन बॉडी, की ते जर का कट आणि पॉलिश केले ना स्वतःला, तर दे कॅन शाईन ब्रायटर लाईक हेल.
आणि दिस इज माय गॅरंटी ऑन एव्हरी पर्सन इज स्पेशल. फक्त आहे ना त्या समोरच्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीला कळलं पाहिजे की आपल्याला क्वालिटी काय. करेक्ट. माझ्या वडिलांना ती क्वालिटी दिसली माझ्यामध्ये आणि ही स्टार्टेड पॉलिशिंग इट. बरोबर. आय डोंट नो त्यांनी कसं केलं, पण मला ते उमजत गेलं की हे तुझ्यामध्ये आहे आणि हे तुला करायचं आहे. सो मग आय स्टार्टेड टेकिंग माय डिसिजन्स. बरोबर. मी हळूहळू लक्ष्मी रोडचं दुकान ओपन करायचं ठरवलं. वेन माय अंकल वॉज देअर, त्यांनी ती प्रॉपर्टी घेतलेली होती आणि इट वॉज शट डाऊन फॉर ऑलमोस्ट 10 to 12 years. ओके. बिकॉज ऑफ सडन डिमाईज त्यांना ते ओपन नाही करता. बाबा वॉज नॉट ऑफ दॅट माइंडसेट की हे सगळं मी एकटा कंट्रोल करू. बरोबर. देन फर्स्ट वॉज माय अंकल्स ड्रीम की त्यांना ते लक्ष्मी रोडचं दुकान ओपन करायचं. सो मग लक्ष्मी रोडचं दुकान ओपन केलं आम्ही. देन माझ्या वडिलांचं ड्रीम होतं की आपलं तुळशीबागेतलं दुकान व्यवस्थित झालं पाहिजे. सो आमचा मागे वाडा होता, तो पाडला आम्ही 3 मजली ते पण दुकान केलं. वाव. सो ते एक दुकान, लक्ष्मी रोडचं दुकान. देन वी स्टार्टेड विथ राजवाडा. राजवाडा कुटियर इज समथिंग विच इज व्हेरी युनिक. त्याच्यामध्ये ब्रँड्स कोऑर्डिनेट करतात एकमेकांना. ओके. आणि इट्स अ व्हेरी डिफरंट थिंग. आमच्या व्ह्यूअर्ससाठी जरा सांगशील राजवाड्यामध्ये सी इन मीन वाईल आम्ही प्रोडक्शन पण स्टार्ट केलं. सो वी आर इन टू जे आधी करत नव्हतं. सो ट्रान्झिशन असं झालं की वेन आय यूज टू सेल द प्रोडक्ट्स इट वॉज मी ऑल द टाइम. बरोबर. समोर असायचो काउंटरच्या. तर आय स्टार्टेड अनालायझिंग व्हॉट पीपल नीड. करेक्ट. आणि आपल्या इथे एक फार खंत आहे म्हणजे या गोष्टीमध्ये, ज्वेलरीमध्ये, की वी पीपल आर नेव्हर बॉदर्ड ऑफ डेव्हलपिंग एनिथिंग. बरोबर. नवीन इनोव्हेटिव्ह. वी जस्ट ब्रिंग स्टफ अँड वी सेल इट. जे आज चालतंय ना किंवा बॉलिवूडनी दाखवलं तर चालतंय तसं करायचं. म्हणजे दीज पीपल आर प्लेंटी, आपल्याकडे स्किलफुल लेबर आहे, बट दे डोंट वॉन्ट इट बिकॉज त्यांच्याकडे विजन नाही. करेक्ट. मग मी म्हणलं अरे यार आपल्याकडे काहीतरी आहे. बरोबर. म्हणजे आपलं अस्तित्व आज पुणे हे पेशव्यांमुळे जाणलं जातं. एक्झॅक्टली. पेशव्यांनी अटकेपार आपली नेलेली आहे बाउंड्री. एक्झॅक्टली. तर वी आर समवन, देन वाय वी आर फॉरगेटिंग हू वी आर. आपण पेशवाई का विसरलोय? आपण ब्राह्मण लोक, आपला समाज आज फ्लाय होतोय सगळीकडे. दे आर इमेन्सली एज्युकेटेड, दे आर सो हायली इन एव्हरी फील्ड दे आर हाय. एव्हरी फील्ड. मग ते वाय दे आर फ्लाइंग आणि वाय दे आर फॉरगेटिंग आवर रूट्स. ऍब्सोल्युटली. मग आय थॉट यार नाही यार काहीतरी चुकतंय. सगळेच जण फ्लाय व्हायला लागले तर मग पुण्यात कोण राहणार आहे? सगळेच अमेरिकेला जायला लागले. हा, मग आय मेड अ थॉट की आपल्यामध्ये काय आपण ते शोधून काढू. देन मग मी काय करायचो, मी लोकांकडनं अनालाइज करायचो व्हॉट दे वॉन्ट आणि आय यूज टू स्टडी देअर रिक्वायरमेंट्स. मग काय व्हायचं मला कळायचं आता आमच्याकडे काय पद्धत होती, होल इंडियामधनं आम्ही स्टॉक बनवतो. बरोबर. सो मग बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना मी भेटतो, दागिने येतात. मग ह्याच्यानंतर मला कळायला लागलं की लोकांना काय आवडतं. मग मी एक स्मॉल फोर्टे होता आपल्यामध्ये की महाराष्ट्रीयन ज्वेलरीमध्ये काही बेसिक्स असतात. फॉर एक्झाम्पल तन्मणी, चिंचपेटी, बरोबर, किंवा ठुशी, म्हणजे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना या आपल्या ट्रेडिशनल 500-700 वर्षापासून चालत आलेल्या आहेत आणि ज्या की दे आर सो ब्युटिफुल, व्हेरी ब्युटिफुल, दे आर टाइमलेस आणि इतकं एलिगंट दिसतं ना ते. इट इज लाईक सो ब्युटिफुल, तुम्ही कुठल्याही फंक्शनला वापरा आणि इट कॅन गो फॉर एजेस. तर मग मी आय स्टार्टेड डेव्हलपिंग स्टफ इन सच अ सिनारिओ वेअर यू डोंट फॉरगेट युअर रूट्स बट स्टील इट इज ऑफ दॅट एरा. करेक्ट. मग पीपल स्टार्टेड कनेक्टिंग इट. टाइमलेस हा अशी ज्वेलरी बनवतो जी ट्रेडिशनल पण आहे, जी आजच्या एरियाला पण घेऊन चालते आणि इट इज वेरेबल. करेक्ट. सो मग आय गॉट अ थॉट की अरे आपण काहीतरी इनोव्हेट करू शकतो. बरोबर. देन वी स्टार्टेड विथ मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स. मग आपण पहिले गोल्डचं स्टार्ट केलं, मग डायमंड, मग पोल्की. नाव वी आर हॅव्हिंग सिल्वर फर्निचर युनिट्स. वाव. सो आता आपण अशा स्टेजला पोहोचलो की आपण चांदीचं फर्निचर बनवतो. माय गॉड. आणि कमिंग बॅक टू द पॉइंट ऑफ राजवाडा आपण अशा करता केलाय की राजवाड्यात सगळं फर्निचर इज ऑफ सिल्वर. ओके. सो त्यामुळे तर नेहमीच राजवाडा. इट्स सॉलिड सिल्वर आणि त्याची थीम इज पेशवा थीम. अच्छा. सो मला असं करायचं होतं की वी आर इन द हार्ट ऑफ द सिटी. बरोबर. शनिवारवाडा आपल्या इथनं 100 मीटर 200 मीटर अंतरावर. सो वाय नॉट मेक आवर फोर्ट सो क्लासी की वेन द पर्सन कम्स इनसाइड ही फील्स ॲज इफ ही इज अ किंग. आणि वी आर किंग्स डूड. आपण राज केलाय इंडियावर, अख्ख्या इंडियावर आपण, राजस्थानपर्यंत. देन वाय नॉट टू फोर्स आवर सेल्फ टू लिव्ह लाईक दॅट अगेन. ॲब्सोल्युटली. आणि जर का आपले वंशज असे होते तर आपण पण तेच ब्लड कॅरी करतोय. तेच ना.
देन वाय नॉट टू टेक इट अहेड आणि शो दॅट हू वी आर. एक्झॅक्टली. मग मी अख्खा आपला जो काय शनिवार वाड्याचा सीन होता तो सगळा स्टडी केला आणि मी अख्खं बर्माटिक लाकडामध्ये वाव. सगळं कार्व करून ते आर्चेस, त्या जुन्या हंड्या, चांदीचं फर्निचर. वाय? बिकॉज पेशवे वर व्हेरी फॉन्ड ऑफ सिल्वर अँड गोल्ड. राईट. आणि ते कायम तसेच जगले. बरोबर. दर्जा तो दर्जा का आपण विसरलो? का आपले अँसेस्टर्सनी तो दर्जा आपल्याला दाखवला का सेट केला त्यांनी? मी सगळं चेंज केलं. मी सांगितलं की बसतील आपले कस्टमर तर चांदीवर, चहा कॉफी घेतील तर चांदीच्या कपबशीमध्ये चहा कॉफी, पाणी पितील तर प्रॉपर ग्लासमध्ये सिल्वरच्या पाणी पितील. ह्याच्यामुळे काय झालं, द पर्सन कमिंग इनसाइड स्टार्टेड फिलिंग स्पेशल. दे फाउंड दॅट अरे यार हे काहीतरी वेगळं आहे. इथे आल्यावर आहे ना एक वेगळं फिलिंग येतं. सी आय एम नॉट दॅट पर्सन की ज्याला शो ऑफ वगैरे असल्या गोष्टी आवडतात. पण माझी जी थॉट प्रोसेस होती ऑफ मेकिंग राजवाडा इज नॉट फॉरगेटिंग माय रूट्स. करेक्ट. इज नॉट फॉरगेटिंग माय मायथॉलॉजी. बरोबर. आणि जर का मीच विसरलो तर माझ्या पुढच्या पिढीला कोण सांगणार आहे? ॲब्सोल्युटली. आपण जर काही नाही केलं त्यांच्यासाठी तर ते त्यांना जेवढं आपल्याला माहिती ते पण नाही करणार. हा म्हणजे आत्ता तर मी बघतोय ना, म्हणजे इट इज शेमफुल की आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला हे जर का आपण आत्ता उमजून सांगितलं नाही तर कदाचित अजून 2-3 पिढ्यांनंतर महाराज कोण हा शब्द पण येऊ शकतो. एक्झॅक्टली. आणि ते मला नकोय. माझ्यासाठी सर्वात महत्वाचा माझा आयडल असेल कोण तर ते शिवाजी महाराज आहेत. त्यांच्याकरता मी अजून सुद्धा नमनच असतं. मी दिवसभरात पहिले कोणाला तर आई वडिलांना नमस्कार, आणि सर्वात इम्पॉर्टंट माझ्या खोलीत अजून सुद्धा जिरे टोप असतं. मी जिरे टोप कधीही मला असं वाटलं की समथिंग इज गोइंग रॉंग, आय जस्ट स्टँड इन फ्रंट ऑफ इट. यू विल गेट ऑल द आन्सर्स. अमेझिंग. आय गॅरंटी. तुम्ही त्यांच्या फक्त दृष्टीला तुम्ही जरा बघायचा प्रयत्न करा. यू विल बी दॅट ग्रॅव्हिटी इज सो मच. त्यांना आज जाऊन इतके वर्ष झाली तरी सुद्धा आज माझ्या अंगावर काटा येतं, तरी सुद्धा त्या व्यक्तीची थॉट्स प्रत्येकाच्या मनात आहेत. मला तर मी महाराजांचा हार्ड कोर म्हणजे मला बाकी कोणी नको. त्यांचं सगळ्या म्हणजे विचारसृष्टी आणि म्हणतो ना आपण की एखादं व्यक्तिमत्व कसं असावं. करेक्ट. तर मी कन्सिडर करेन की शिवाजी महाराजांसारखं. ॲब्सोल्युटली. आणि दॅट इज वॉट आय ऑल कॅरी अराउंड. आणि दिस इज हाऊ नगरकर्स हॅव बीन ट्रान्झिट. म्हणजे त्यांचं ट्रान्झिशन असं झालंय. अमेझिंग. म्हणजे ही इतकी इन्स्पायरिंग जर्नी आहे ना. कारण का काय आहे की बिफोर आपण आधी भेटायच्याही आधी म्हणजे मला नाही माहिती होतंच की रे हा हाऊ हॅज म्हणजे इतकं एक्स्ट्रॉर्डिनरी जर्नी. ओके. जेवढे स्टोअर्स आहेत तुझे, जेवढे हे, मी म्हणायचं अरे हा कसा करतो, व्हॉट इज ही डुईंग, हाऊ इज ही डुईंग. म्हणजे मनात आधी तेच प्रश्न यायचे की मला प्रसादला भेटायचं आहे, मला त्याशी बोलायचं आहे. म्हटलं की यार ही इन्स्पिरेशन सगळ्यांमध्ये पाहिजे प्रसाद. बिकॉज आजचं जसं आपण बोललो होतं की आजची जनरेशन आपण इन्स्टा बघतो, रील्स बघतो, मग त्याच्यामध्ये काहीतरी त्या रीलवर फालतूगिरी चालली असते आणि मग ते बघून आपला स्वतःचा कॉन्फिडन्स कमी होणं, आपला गोल सेटिंग हे लोकांना माहितीच नाही आहे. कारण का असा मला नेक्स्ट प्रश्न तेच आहे की डुईंग ऑल दिस हे सगळं करत असताना तू फिटनेस एन्थुझियास्ट आहेस. म्हणजे काय अमेझिंग. यू हॅव स्कल्प्टेड युअर सेल्फ हेच म्हणू शकतो मी. आणि प्लस तू ऑन्ट्रप्रेनर आहेस. कारण का वी स्पोक अबाउट की यू आर व्हेंचरिंग आउट इन टू अदर बिझनेसेस. आणि प्लस तू सुपर कार एन्थुझियास्ट पण आहेस. ठीक आहे. तर हे फिटनेस जर्नी आणि हे गोल सेटिंग हे तू तुझ्या नॉर्मल डे लाईफमध्ये कसं आणतोस. कारण का आय नो की यू हॅव नो ॲडिक्शन्स इन टर्म्स ऑफ काही पण. म्हणजे जसं आजकाल आपले सगळे मित्र, आम्ही सगळे वी ऑल आर यूज टू दॅट. म्हणजे पण त्यामध्येच एक फोमो न ठेवणं, फिअर ऑफ मिसिंग आउट, पण तरी बी ऑन टॉप की प्रत्येक अँगल याच्यामध्ये ते कसं करतोस तू? सी टॉकिंग अबाउट ॲडिक्शन्स, मी असं म्हणत नाही की ॲडिक्शन्स ऑर डिस्ट्रॅक्शन्स म्हणू शकतो आपण, एनिथिंग. बट ॲडिक्शन्स ही अशी गोष्ट आहे ना विच इज नीडेड बाय समवन, मे बी बिकॉज ऑफ सम प्रॉब्लेम्स ऑर सवय किंवा संगत. और लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स पण म्हणू शकतो. लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स मी नाही म्हणणार, कारण तसं बघायला गेलं तर ॲडिक्शन इज जस्ट अ काइंड ऑफ डिस्ट्रॅक्शन ऑफ माइंड. बरोबर.
त्या व्यक्तीला त्या गोष्टीबद्दल थॉट आणायचा नसतो, म्हणून त्याला काहीतरी साधन पाहिजे, पळवाट पाहिजे. बरोबर. इट इज अ पळवाट. करेक्ट. सो बेसिकली ॲडिक्शन इज अ पळवाट. पण आपण पळवाट का निर्माण होते ह्याच्यावर कधी विचार केलाय का? बिकॉज यू आर नॉट एन्जॉईंग युअर लाईफ. करेक्ट. पॉइंट ब्लँकला इफ यू थिंक व्हेरी वाईजली आणि शांतपणे विथ अ पीसफुल माइंड, तुम्हाला एक ॲनालाइज होतं की आपण पळवाट काढण्यासाठी ॲडिक्शन करतो. पण जर का तुम्ही एक्स्टसी मोडमध्ये असाल, जर का तुम्ही प्रत्येक सेकंद लाईव्हली जगत असाल, तर तुम्हाला कुठल्याच ॲडिक्शनची गरज पडत. बरोबर. बट आता प्रश्न असा येतो की अरे प्रसाद, तू प्रत्येक सेकंद कसा लाईव्हली जगू? एक्झॅक्टली. सो द थिंग इज, मी फिटनेस आणि माझी जी काय जर्नी आहे ह्याच्यामध्ये जो व्यायाम आणि त्याच्यातलं जे कनेक्शन आहे, मसल टू बॉडी आणि बॉडी टू माइंड, हे फार इम्पॉर्टंट आहे. लोक व्यायाम करतात फक्त. व्यायाम हा नुसता व्यायाम नसतो. ॲट ॲक्च्युअल देर आर 2 डिफरंट इंडिव्हिज्युअल्स इन अ बॉडी. ओके. वन इज युअर सोल, वन इज युअर बॉडी. बरोबर. ठीक आहे. इफ यू अंडरस्टँड इट व्हेरी वेल, तर तुम्हाला कळतं की तुमच्या सोलच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत आणि तुमच्या बॉडीच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत. बरोबर. तर यू हॅव टू कोऑर्डिनेट विथ इच अदर. आता चांगला एक्सरसाइज करणं इज युअर बॉडीज रिक्वायरमेंट. बरोबर. पण त्या एक्सरसाइजमधनं जो आनंद व्यक्त होतो ती तुमच्या सोलची रिक्वायरमेंट आहे. सो या 2 वेगळ्या गोष्टी ज्यावेळेस ॲनलाइज होतात ना, ॲट दॅट टाइम यू गेट टू नो दॅट युअर बॉडी ही नष्ट होणार आहे. बरोबर. इट्स अ लोन टेकन फ्रॉम गॉड. करेक्ट. ठीक आहे. आणि ते लोन तुम्हाला परत फेडायचं आहे. बरोबर. आणि हे जे सोल आहे हे मी गॉड कन्सिडर करतो. बरोबर. कारण एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट कॅन बी डिस्ट्रॉइड. करेक्ट. सो दिस एनर्जी इज गोइंग टू लिव्ह फॉर एव्हर. ॲब्सोल्युटली. सो वाय नॉट टू मेक अंडरस्टँड युअर सोल अँड युअर बॉडी की तुझी बॉडी नष्ट होणार आहे. बरोबर. तू त्याला रिस्पेक्ट कर. एक्झॅक्टली. आणि जर का तू तुझी बॉडी व्यवस्थित ठेवलीस तर तुझा सोल लॉंगर पिरियड करता त्याच्यात ट्रॅव्हल करणार आहे. बरोबर. आणि तू जिथे पण ट्रॅव्हल करणार आहेस तिथे जर का तुझं वाहन, म्हणजे मी बॉडीला वाहन म्हणेन, बरोबर, वाहन जर का व्यवस्थित असेल तर युअर जर्नी विल बी मच मोर बेटर. करेक्ट. करेक्ट. दॅट इज द ओनली रिझन की मी माझ्या शरीराला एवढं प्राधान्य देतो. सी, ट्रॅव्हलिंग किंवा आपण म्हणतो ना की अरे आज मी फिरायला गेलो तेव्हा मला वर्कआउट नाही करता आला, अरे मी हे केलं, हे सगळे बहाणे आहेत, कारण आहेत. हे सगळे बहाणे आहेत. वाय? कारण आपण कन्सिडर करतो व्यायाम ॲज अ टास्क. बरोबर. हो. तुम्ही जिथे टास्क आला ना तिथे तुमचा विषय संपतो. ते तुम्ही समजून घ्या की ते कधी ना कधी डायलिमामध्ये जाणार आहे आणि ते होणार नाही. बरोबर. आणि यू कन्सिडर इट ॲज अ टास्क. पण तेच तुम्ही कपडे घालायला टास्क समजतात का? नाही. तुम्ही जेवण करायला टास्क समजतात नाही. का? नाही समजत. तुम्ही दात घासायला टास्क समजतात का? इट इज सो हॅबिच्युअल दॅट यू नो दॅट मी कपडे घातले नाही तर मला लाज वाटेल लोकांसमोर यायची. बरोबर. पण तेच तुमच्याकडे जर का 8 पॅक्स असतील आणि यू हॅव अ व्हेरी गुड फिजिक, यू हॅव दॅट कॉन्फिडन्स ऑफ गोईंग नेकेड. तुम्ही शर्टलेस जाऊ शकतात. ॲब्सोल्युटली. आणि एक स्वतःहून पण छान वाटतं ना स्वतःला. यू कॅरी दॅट कॉन्फिडन्स विथ यू. आणि यू नो वाय? बिकॉज यू रिस्पेक्ट युअर बॉडी. करेक्ट. सो फर्स्ट माझं कन्सिडरेशन हेच असतं की शरीर हे फक्त बॉडी बनवायची म्हणून बघितलं नाही, आणि एक असं साधन जे आपण देवाकडनं लोन घेतलं आणि ते परत फेड करायची. बरोबर. तर त्याच्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता. फर्स्ट. सेकंड, आय विल मेक शुअर दॅट कुठला पण माझ्या संपर्कात जो पण व्यक्ती येतो ना त्याला मी हे सांगतो की तुम्ही हॅबिट बनवा. यू मेक एक्सरसाइज युअर लाईफस्टाईल. बरोबर. लोक म्हणतात अरे तू वेडा आहे का, कोण सकाळी उठणार, कोण ते करणार. ठीक आहे, तुम्ही करू नका एक्सरसाइज, पण तुम्ही निदान त्या जागेवर जा. बरोबर. यू सी दॅट प्लेस. करेक्ट. मी तुम्हाला लिहून देतो. तुम्ही जर का कन्सिस्टंटली 90 दिवस ती जागा बघितली ना, तुम्ही स्वतःहून 91व्या दिवशी जाल आणि म्हणाल नाही यार मला काहीतरी करायचं आहे. बरोबर. यू नो वॉट, आपली बॉडी फार भारी आहे. इट इज व्हेरी ॲडॅप्टिव्ह. सो तुम्ही जर का फोर्सफुली तिला काहीतरी करायला लावलं ना, इट डज दॅट. हो. आणि इव्हेंच्युअली तुमची बॉडी तुम्हाला इंट्यूट करते की अरे हे तुला करायचं आहे. करेक्ट. सो आता मला असं झालं की एक्सरसाइज इज जस्ट अ हॅबिट फॉर मी, लाईक वेअरिंग क्लोथ्स.
मला सकाळी आपोआप जाग येते, माझी बॉडी मला सांगते डूड लेट्स गो, यू हॅव टू डू युअर एक्सरसाइज, ओके लेट्स गो. एक्झॅक्टली. अँड इट्स नॉट अ टास्क एनी मोर फॉर मी. आणि त्या एकदा हॅबिटमध्ये लागतं मला वाटतं कधी मिस झालं तर गिल्टी पण वाटायला लागतं आपल्याला. मला बॉडी पण असं फार डिप्रेसिंग साईड नेव्हर मिस माय रुटीन. इफ एव्हर आय मिस माय वर्कआउट तर माझा वर्कआउट मिस झालाय, माझी ऍक्टिव्हिटी मिस नाही होत. बरोबर. हा मी काही करू शकतो ना. बरोबर. कोणी लिहून दिलंय का की तू वर्कआउटच केलं नाही पाहिजे? नाही. तुमच्या बॉडीला फक्त फील गुड पाहिजे. करेक्ट. मी सायकलिंग करीन, मी वॉकला जाईन संध्याकाळी, मी काहीही करू शकतो. करेक्ट करेक्ट. कोणीही असं फोर्सफुल कुठली ऍक्शन केली ना की ते तुम्ही बंद करतात. हा फोर्सफुल आपल्या बॉडीवर एवढा फोर्स नाही आणायचा. बरोबर. मेक इट व्हेरी सॉफ्ट, मेक इट व्हेरी लिनियंट. ठीक आहे, नाही केलं इट्स ओके, काहीतरी वेगळं कर. आत्ता नाही जमलं ओके संध्याकाळी कर, संध्याकाळी नाही जमलं ओके रात्री कर, पण मेक इट शुअर झोपायच्या आधी तू ती ऍक्टिव्हिटी कर. बरोबर. टाइम लाईन मॅटर नाही करत. दॅट थिंग कन्सिस्टंटली मॅटर्स. माझ्या लाईफमध्ये फक्त एकच रूल प्ले करतो, अप्स अँड डाऊन्स हे नॉर्मल आहेत. बरोबर. तुम्ही ज्योत बघितली आहे, हो. जी ज्योत एकदम अशी मोठी होते फडफड फडफड ती विचते, हो. आणि जी ज्योत एकदम शांतपणे जळत राहते कन्सिस्टंटली वर्षोनवर्ष जळत राहते. सो बी दॅट कन्सिस्टंट ज्योत. यू डोंट हॅव टू फोर्स युअर सेल्फ फॉर एनिथिंग. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही फोर्सफुल ऍक्टिव्हिटी थांबवाल ना, तुम्हाला कळेल की अरे इट इज ॲट पीस. करेक्ट. तुम्ही त्रास नाही करून घेते कुठल्या गोष्टीचा, तुम्ही त्याच्यामधनं काहीतरी मिळवणार आहे. बरोबर. यू आर वर्शिपिंग युअर बॉडी. ॲब्सोल्युटली. इफ यू आर वर्शिपिंग युअर बॉडी यू नीड टू अंडरस्टँड दॅट इट इज नॉट अंडर टाईमलाईन. तुम्ही जर का म्हणलात अरे मला 8 पॅक्स करायचे आणि त्याच्यानंतर फोटोशूट करायचं आहे, ओके झाले तुमचे 8 पॅक्स, फोटोशूट झालं, पुढे काय? मग काय. गोल तुम्ही गोललेस झालात ना. करेक्ट. तुमचा फोकस शून्य झाला. एक्झॅक्टली. मग हेच सगळ्यांचा प्रॉब्लेम होतो. म्हणजे पीपल ओरिएंटेड असतात, नो डाऊट. खूप लोक सुरू पण करतात. माझ्याकडे हाच एक मोठा प्रॉब्लेम घेऊन लोक येतात की अरे प्रसाद तू मेंटेन कसं करतो. मेंटेनन्स असा शब्दच नसतो. ओके. मेंटेनन्स जिथे आलं ना तिथे तुम्ही समजून घ्या की तुम्ही संपलात. पण त्या डिसिप्लिन लॅक होतो लोकांमध्ये, काय म्हणशील? डिसिप्लिन लॅक नाही होत. तुम्ही एखादी गोष्ट अचीव केली ना, यू रीच द सॅटिस्फॅक्शन लेवल, यू रीच दॅट इक्विलिब्रियम पॉइंट. बॉल असा गेल्यानंतर तो खाली येणारच आहे ना. बरोबर आहे. बरोबर आहे. सो इफ यू सेट युअर इक्विलिब्रियम पॉइंट, फॉर एक्झाम्पल फोटोशूट इज माय इक्विलिब्रियम पॉइंट. करेक्ट. तर मग ते फोटोशूट झाल्यानंतर माझा पुढचा गोल 0 होता ना. मग आय गो व्हेरी लिनियंट. बरोबर. जाऊ देत ना यार, आता झालं ना सगळं, फोटोशूट झाला ना, आता झाले, आता कोणाला दाखवायचे. किंवा लोक बरेच मित्र आणि मी पण असं केलेलं की लग्न ठरलंय म्हणून मग जिम लावायचं आणि मग लग्नानंतर परत तसंच बॅक टू स्क्वेअर वन. मग त्यांनी काय होतं, तुम्ही परत ती फडफडणारी ज्योत झालात. एक्झॅक्टली. करायचं आणि नंतर विजलात. पण मग त्याचा फायदा नाही आहे ना. बरोबर. तुम्ही आज कन्सिस्टंटली जर का करत राहिला आणि यू डोंट थिंक ऑफ द फायनल काय म्हणतात आउटकम. तुम्ही फायनल आउटकम जर का विसरलात, यू जस्ट डू इट फॉर द सेक ऑफ डुईंग इट विथ झिरो ऑब्लिगेशन. बरोबर. की तुम्हाला माहिती आहे की माझ्या हेल्थला चांगलं ठेवायला शेवटच्या क्षणापर्यंत मी हे करतोय. करेक्ट. तर तुम्ही कन्सिस्टंटली ती गोष्ट करत राहा. बरोबर. मी हे म्हणतच नाही की तुम्ही 3 तास वर्कआउट करा, तुम्ही 30 मिनिटं करा, पण तो रेग्युलर करा. ते बरोबर म्हणतोयस तू. कारण का मी एक मोटिवेशनल स्पीकर आहे, ते म्हणतात इन्फायनाईट गोलचा गेम ठेवा. म्हणजे असंच की जे तू आता म्हटलास तुमच्या हेल्थसाठी, यासाठी यू प्लॅन युअर गोल्स, नॉट फॉर शॉर्ट गोल्स असे की हे पाहिजे. शॉर्ट गोल्सचा प्रॉब्लेम काय असतो, वन्स यू अचीव्ह द गोल्स, कुठलाही गोल आहे ना, वन्स इफ इट इज व्हेरी शॉर्ट इन नेचर इट इज अचिवेबल. तर आफ्टर अचिव्हिंग इट यू गो गोललेस. बरोबर. कारण काय असतं, पीपल आर फॉन्ड ऑफ अचिव्हिंग गोल आणि देन एन्जॉईंग द सक्सेस. तुम्ही तो जो सक्सेस एन्जॉयमेंटमध्ये जातात ना, इट इज व्हेरी लिमिटेड. बरोबर. त्याच्या पुढे काय, मग तो लाईमलाईट गेला, मग तुम्ही परत स्क्वेअर वनवर आला, मग अरे आता काय करायचं. सो असं करण्यापेक्षा सेट सच अ बिग गोल विच इज अनअचिवेबल. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला भीती वाटली पाहिजे, अरे भेंडी मी एवढा मोठा गोल ठेवला, मी खरंच करू शकणार आहे का. आमच्या व्ह्यूअर्ससाठी एक्झाम्पल देशील? कारण का आय नो देर आर व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरीज ऑफ युअर गोल सेटिंग ज्या तू केलेल्या आहेत आणि त्या तू अचीव्ह केलेल्या आहेत, तर त्या जरा देऊन सांगशील?
माझं आय विल टेल यू माझे फायनल गोल्स तर मी सांगू नाही इच्छित, फायनल नको सांगू, बट आय विल टेल यू सम थिंग्स. आता मी कसं सेट करतो माझे बॅरियर्स. आता मला एक गोल असा सेट करायचा आहे वेअर आय वॉन्ट टू मेक शुअर दॅट पीपल गेट इन्स्पायर्ड अँड मोटिवेटेड बाय माय लाईफस्टाईल. करेक्ट. ठीक आहे. आता लोकांना जनरिक बघायला गेलं तर अरे वाटेल अरे काय टाइमपास गोल आहे हा, म्हणजे किती इझी आहे, कसा गोल असू शकतो, म्हणजे किती इझी आहे, कोणी पण इन्स्पायर करतं. बरोबर. इट इज नॉट दॅट इझी. बरोबर. इफ यू वॉन्ट टू इन्स्पायर अँड मोटिवेट पीपल मस्ट फील इट. यू डोंट नीड टू टेल दॅट. करेक्ट. हां. मेकिंग पीपल फील इट इज अ व्हेरी बिग थिंग. ॲब्सोल्युटली. आणि तुम्हाला त्या लेवलला रीच व्हायला यू नीड टू प्रूव्ह युअर सेल्फ. करेक्ट. करेक्ट. तर माझ्याकरता आता हे जे तुम्ही सुपर कार्स ॲडिक्शन किंवा माझ्यासाठी पॅशन म्हणू आपण किंवा सक्सेसफुल एंटरप्रेनर म्हणू आपण, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, दिस इज अ चेरी ऑन टॉप. का? बिकॉज माय गोल इज सो बिग की ह्या सगळ्या गोष्टी दे आर स्टेप्स टू अचीव माय गोल्स. तर मी काय करतो, प्रत्येक माझ्या मोठ्या गोलला छोट्या छोट्या स्टेप्स ठेवतो. बरोबर. अचिव्हमेंट्सच्या. बरोबर. आणि त्या अचिव्हमेंट्सच्या ज्या स्टेप्स असतात ना, दॅट इन टर्न हेल्प्स यू इन मोटिवेटिंग. फॉर एक्झाम्पल, आता माझा अल्टिमेट गोल XYZ आहे आणि त्याच्याकरता जर का स्टेप्स असतील की मी फर्स्ट पोर्शा घेईन, मग लॅम्बो घेईन, मग बेंटले घेईन. सो दीज आर माय स्टेप्स. बरोबर. तर ह्याच्यामध्ये मजा काय असते, वेन यू अचीव्ह समथिंग यू फील व्हेरी गुड. करेक्ट. कारण तुमचं सेल्फ एस्टीम बूस्ट होतं. पण ॲट द सेम टाइम यू अंडरस्टँड दॅट अरे आता हे अचीव्ह झालं म्हणजे पुढचं पण आपल्याला अचीव्ह करायला लागणार. बरोबर. बिकॉज मग एक्सपेक्टेशन ऑफ पीपल गोज ऑन इन्क्रीजिंग. करेक्ट. सो हे जे एक्सपेक्टेशन आहे ना, दॅट इज युअर प्रेशर. दॅट इज द रिअल मोटिवेशन. ज्यावेळीस तुम्ही लोकांसमोर बोलतात की मला हे करायचंय, त्यावेळीस तुम्हाला एक प्रेशर राहतं. स्वतःचं तर असतंच, बरोबर, पण ते पियर प्रेशर पण असतं लोकांचं की अरे आपण बोललो यांच्यासमोर आणि आपण केल्यानंतर तोंडवर पडू. सो आय कन्सिडर दॅट ॲज माय बेस्ट पॉईंट. ओके. की मला लोकांनी प्रेशर केलं ना, आय फील गुड की अरे देन आय हॅव टू प्रूव्ह इट. आणि मग दीज आर द स्टेजेस हाऊ आय प्रूव्ह इट. मग मी हे घेतलं, मग माझा सेल्फ एस्टीम बूस्ट झाला. इट इज जस्ट अ मटेरियल फॉर मी. बरोबर. नो मॅटर की आय एम पॅशनेट अबाउट कार्स आणि मला खूप आवडतं, बट आय एम गिव्हिंग एक्झाम्पल की मी ड्रिव्हन कसा राहतो. ते अचीव्ह केल्यानंतर माझं पुढचं ड्रीम तर लॅम्बो आहे. बरोबर. मी ह्याच्यावर थांबलो तर मी नुसताच थांबलोय, मी नुसताच सक्सेस एन्जॉय करतोय, पण तो लिमिटेड पिरियड असतो. आता मी जर का पोर्शा चालवली 15-20 दिवस, 1 वर्ष चालवेन, त्याच्यानंतर ते बोर व्हायला लागतं. बरोबर आहे. मी लॅम्बॉर्गिनी घेतली, त्याच्यानंतर 7-8 महिने आले, मला बोर व्हायला लागलं. मग मी G-Wagon घेतली, मला बोर व्हायला लागलं. इट इज नॉट दॅट कार इज गेटिंग बोर्ड किंवा यू आर नॉट एन्जॉईंग कार. इट इज द गोल ओरिएंटेशन. बिकॉज ते सिम्पल असतं. तुम्ही 4-5 बिस्किट खाल्ले, 5व्या-6व्याला तुम्ही म्हणतात अरे ओके, 7व्याला म्हणता नको माझा पोट भरलं. सो दॅट इक्विलिब्रियम पॉईंट ज्यावेळेस येतो ना, त्यावेळेस तुम्ही स्टक आउट होता. तो इक्विलिब्रियम पॉईंट यूज द्यायचा नाही. आणि मला आत्तापर्यंत मी जे काय रेकग्नाईज केलंय ना, एवढ्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या अचिव्हमेंट्स ज्या असतात ना, ह्याच्यामध्ये मी एक गोष्ट रेकग्नाईज केली, दॅट वेन एव्हर यू अचीव्ह समथिंग यू फील गुड, नो डाऊट. तुम्हाला खूप भारी वाटतं, तुमचं सेल्फ एस्टीम बूस्ट. ते मोमेंटरी असतं. इट इज मोमेंटरी, बट द जर्नी, द प्रोसेस ऑफ अचिव्हिंग इट, दॅट इट सेल्फ इज अ व्हेरी बिग गोल. ॲब्सोल्युटली. ते ओरिएंटेशन, ती एन्जॉयमेंट, ती जर का असेल ना, कमिंग बॅक टू द फर्स्ट पॉईंट, दॅट इज द ओनली एन्जॉयमेंट लेवल विच आय प्रूव्ह टू बी नशा फॉर मी. करेक्ट. आणि दॅट इज द ओनली रिझन आय से दॅट एव्हरी सेकंड आय लिव्ह लाईफ लाईक इट्स एक्स्टसी. ऑल द सेकंड्स, वॉट एव्हर आय ड्राफ्ट माय लाईफ ऑन दिस प्लॅनेट, इट इज एक्स्टसी. मला इतकी मजा येते जगायला, कारण यू आर सो गोल ओरिएंटेड. असं बीम फोकसमध्ये मला हे अचीव्ह करायचं आहे, त्याच्यानंतर हे अचीव्ह करायचं आहे, त्याच्यानंतर हे अचीव्ह. आणि ती जी जर्नी आहे की अचिव्हमेंट हो येते, चल प्रॉब्लेम झाले, ओके आय विल सॉल्व्ह इट, गो अहेड. अरे हे आलं, चल ओके गो अहेड. ती जी जर्नी आहे ना, इट इटसेल्फ इग्नाइट्स मी. बरोबर. कीप्स दॅट ज्योत अलाइव्ह इन मी ऑल द टाइम. आणि बीइंग कन्सिस्टंट इन माय व्हॉट यू विल से मेकिंग गुड बॉडी, ते इंटर्न मला हेल्प करतं इन गिविंग मी एनर्जी फॉर ऑल दिस. ओके. बिकॉज वेन यू हॅव गुड फूड विथ गुड बॉडी, तुमचं जे माइंडसेट आहे ना, इट इज व्हेरी पॉझिटिव्ह. करेक्ट.
आणि मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप चांगला स्टडी केला आहे. तुमचा जो पॉझिटिव्हपणा आहे ना, दॅट इज द रिअल मॅनिफेस्टेशन. बरोबर. आय बिलीव्ह इन मॅनिफेस्टेशन. आणि मी तुम्हाला आत्तासुद्धा सगळ्यांसमोर बोलायला हे तयार आहे की मी जे काय आज आहे ना, दॅट इज ऑल मॅनिफेस्टेड. लवली. आय वॉन्ट मी टू बी लाईक दिस. मॅनिफेस्टेशन थोडंसं आमच्या व्ह्युअर्ससाठी सांगशील की काय, म्हणजे एक पर्टिक्युलर एक्झाम्पल, लाईक फॉर एक्झाम्पल तुला लॅम्बॉर्गिनी घ्यायची होती, अशा एक्झाम्पलनी सांग. सी, मॅनिफेस्टेशन फॉर मी इज व्हेरी सिम्पल. इट इज अ डिसिजन वेअर देर इज नो डायलिमा. ओके. इट्स अ बीम फोकस्ड डिसिजन. त्याच्यामध्ये ना, फॉर एक्झाम्पल आता मी ओपन करतो सगळ्यांसमोर की मला 7 दिवसाच्या 7 कार्स घ्यायच्या. 7 सुपर कार्स. या 7 सुपर कार्स. सो माय गोल इज फिक्स्ड. ठीक आहे, आता मी सगळ्यांसमोर हे बोललोय. नाव यू विल सी मी अचिव्हिंग ऑल दिस. ठीक आहे. आता मी जे वेळेस हे बोलतो ना, त्यावेळेस मी आत्ता दुसरा शब्द काय बोललो की यू विल सी मी अचिव्हिंग दिस. करेक्ट. राईट. फ्युचर प्रेझेंट टेन्स म्हणजे असं पास. म्हणजे मी काय आत्ता बोललो की आय एम गोइंग टू अचिव्ह दिस. करेक्ट. करेक्ट. सो ह्याचा फायदा काय आहे की तुम्ही जे बोलतात, तुम्ही जे स्मरणात ठेवतात, ते जर का तुम्ही विदाऊट एनी डायलिमा, ते जर का बीम फोकसनी ते करत राहिलात ना, तो थॉट डोक्यात आणत राहिला ना, यू स्टार्ट गिव्हिंग एनर्जी टू दॅट थॉट. ओके. आणि कुठल्याही मॅनिफेस्टेशनच्या प्रोसेसमध्ये अ थॉट किंवा कुठल्याही एखादा पोटेन्शियल गोष्ट जी फ्युचरमध्ये आहे, बरोबर, ती जर का तुम्हाला अट्रॅक्ट करायची असेल, त्याच्याविषयी तुम्हाला पोचायचं असेल, तर त्या थॉटला ग्रॅव्हिटी असते. आता हे खूप डीप आहे, ते टाइम्समध्ये आहे पण त्याला मास नाही असं म्हणता येईल. हा, बट दॅट हॅज ग्रॅव्हिटी. ओके. मॅनिफेस्टेशन हॅज ग्रॅव्हिटी. करेक्ट. बिकॉज युअर थॉट्स आर रीचिंग देअर. या. सो यू गेट लिंक्ड अप. तुमचे थॉट्स त्या मॅनिफेस्टेड जे काय असेल तुमचं ते बाय प्रोडक्ट, त्याला तुम्हाला ग्रॅव्हिटी दिलेली आहे. बरोबर. आणि युअर थॉट्स आर गेटिंग अट्रॅक्टेड टू दॅट ग्रॅव्हिटी अँड दॅट इज द रिझन यू आर फाइंडिंग सोल्युशन्स. तुम्ही तुमच्यामध्येच वेगवेगळे सोल्युशन्स तुमच्या डोक्यात यायला लागतात. अरे मी असं केलं तर काहीतरी होईल, अरे हा थॉट आला, अरे ह्याच्यात आपण काम करू शकतो, हे चुकलं आपलं, ठीक आहे चल काही प्रॉब्लेम नाही, अजून काहीतरी 4 गोष्टी वेगळ्या करू. सो यू स्टार्ट थिंकिंग ऑन अ ब्रॉडर स्केल. आणि जसं जसं तुमचं माइंड ब्रॉड व्हायला लागतं ना, तसं तसं तुम्हाला ॲनालाइज व्हायला लागतं की यू आर गेटिंग थाउजंड्स ऑफ सोल्युशन्स. राईट. बिकॉज युअर थॉट इज इन दॅट अँड यू आर गोईंग इन दॅट झोन. तर तुम्ही त्या ग्रॅव्हिटीला पुल होत राहतात. इट इज पुलिंग यू. इट इज पुलिंग यू अँड वन फाईन डे यू फाइंड इट इज देअर. बिकॉज देर इज नो डायलिमा थॉट की ते होणार नाही. तुम्ही जर का चुकीच्या थॉटला कणभर जरी एनर्जी दिली ना, तरी तुमचा फोकस हलतो. आणि दिस इज टॉट इन माय एक्सरसाइज रुटीन. ओके. कारण वेन एव्हर यू आर अंडर वेट, यू आर कंट्रोलिंग युअर ब्रेथ. बरोबर. तर त्याच्यामध्ये तुमचं मसल तुमच्या बॉडीला आणि तुमच्या माइंडला दोन्ही गोष्टी कनेक्ट होतात. वाव. आणि तुमचा एव्हरी ब्रेथ यू टेक, you feel each and every millisecond of your life. Wow. When you are under the weight. कधी ट्राय करून बघा. ब्रीद इन करा, गो अंडर द वेट, स्क्वॉट्स मारताना गो फुल रेंज डाऊन आणि होल्ड युअर ब्रेथ. आणि देन फोर्स डाऊन युअर सेल्फ टू कम अप आणि हळूहळू श्वास सोडा तुमचा. यू विल फील ईच अँड एव्हरी मिलीसेकंड ऑफ युअर लाईफ. हे ज्यावेळेस तुम्हाला ॲनालायसिस दररोज तुम्ही करायला लागतात ना, त्यावेळेस तुम्हाला फोकस काय हे कळतं. कारण तुम्हाला अख्खं जग आजूबाजूला असतं, तुम्हाला काही दिसत नाही. यू आर डेड फोकस्ड ऑन युअर ब्रिदिंग बिकॉज यू आर अंडर वेट, यू आर अंडर प्रेशर. सो दिस प्रेशर फॉर मी इज माय मॅनिफेस्टेड आयटम. सो दॅट प्रेशर इज पुलिंग मी. दिस इज हाऊ आय रिॲक्ट टू माय मॅनिफेस्टेशन. अँड दॅट इज द ओनली रिझन, बिकॉज ऑफ डेड फोकस, बिकॉज ऑफ दॅट थॉट विथ नो डायलिमा इन इट, आय हॅव दॅट कम्प्लीट ग्रॅव्हिटी अँड आय जस्ट गो ऑन अँड ऑन अँड ऑन. आणि आज जे काय आहे ते आहे. इन्सेन यार, इन्सेन. म्हणजे आपण असं फार कमी लोकांना भेटतो आयुष्यात हू आर सच लेझर फोकस्ड. जसं तू बीम म्हटलास, लाईक बीम ऑफ युअर द लाईट्स फॉर एक्झाम्पल, हेडलाईट्स आपल्या बीममध्ये आपल्याला तेवढंच दिसतं, बाकी सगळं काही दिसत नाही आपल्याला. आय मीन हॅव्हिंग दॅट फोकस, आय थिंक ही खूपच इन्स्पायरिंग थॉट आहे. आणि द बेस्ट इज की तू त्याचा प्रोडक्ट आहेस. म्हणजे आज मी बघतोय प्रसाद दगरकर इज लिव्हिंग वॉट ही हॅज मॅनिफेस्टेड टुडे. करेक्ट. लाईक यू नो मॅनिफेस्टिंग वन थिंग आणि अचिव्हिंग इट. आणि देन
अचिव्हिंग अदर थिंग्स त्याच्यानंतर हे करणं फार अवघड असतं. म्हणजे मी एवढी कन्सिस्टन्सी आणि एवढं अमेझिंग कमिटमेंट फार कमी बघितलेलं आहे आणि आय थिंक आमच्या व्ह्यूअर्स नाही हे खूपच मोटिवेशनल होणार आहे. तर कमिंग टू सुपर कार्स, ओके, काय वॉट 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 ड्राईव्स प्रसाद दगरकर क्रेझी फॉर दोज सुपर कार्स? काय त्याच्यातला एक तो एक फील असतो, त्याच्यातला तो एक साऊंड असतो वेन यू नो रेव्ह दॅट इंजिन, दोज हॉर्स पॉवर्स. I will clarify everything. आधी आमच्या व्ह्यूअर्ससाठी सांगशील की कुठल्या कुठल्या सुपर कार्स तुझ्याकडे आहेत विथ मॉडेल्स? Okay, so I will start with the initial stages. ॲब्सोल्युटली, या द हायाबुसा किस्सा. ना तो राहिला आपला. स्टार्ट करेल. द फर्स्ट कार विच वी हॅड इट वॉज 4 tracks. अच्छा, ट्रॅक्स जिकडे आपल्या सगळ्यांच्या लहानपणी ते भरून जर्नी व्हायच्या. मी एक 3-4 वर्षाचा असेल त्यावेळेस माझ्याकडे ट्रॅक्स होती. दॅट वॉज द फर्स्ट कार विच नगरकर्स ओन. बरोबर. आणि त्यानंतर आम्ही टाटा सुमो घेतली, मग इंडिका घेतली टाटाची, त्यानंतर होंडा सिटी होती, त्यानंतर देन वी बॉट ऑडी फॉर द फर्स्ट टाईम, बिग कार, त्यानंतर हुंडाई गेट्स होती, आणि कमिंग बॅक टू दिस एरा जे मी मॅनिफेस्ट केलेलं होतं. सो वेन आय स्टार्टेड वर्किंग तर मी माझ्या वडिलांना म्हटलं बाबा मला एक बाईक घ्यायची. त्यांना वाटलं असेल कुठली तरी त्यांच्या काळात कुठल्या अशा बाईक्स होत्या. ठीक आहे, त्याच तो धूम पिक्चर आलेला, हायाबुसाची क्रेज होती सगळ्यांना. वी वर नॉट नोईंग द नेम्स ऑल्सो. एक्झॅक्टली, अशी काहीतरी गाडी असते, जॉन चालवायचं. हा राईट. तर आय सर्च आणि मग असं नाव आलं. मी बाबांना म्हणलं बाबा हे असं घ्यायचं आहे. बाबा म्हणले ओके, किती रुपयाला आहे? म्हणलं अशी प्राईज आहे. माझ्याकडे असं बघितलं, म्हणले तुला घ्यायची आहे? म्हणलं हो. तू तुझे पैसे कमव आणि घे. नाईस कॅच. म्हणलं आर यू सिरियस? आणि आय एम डॅम सिरियस. म्हणलं नक्की? हो म्हणलं नक्की. ठीक आहे म्हणलं. मी एक डायरी आणली. आय रोट डाऊन की आय वॉन्ट टू बाय अ हायाबुसा, दिस इज द डेट आणि माय साईन, आणि म्हणलं तुम्ही सही करायच्या. ओके. देन आय स्टार्टेड वर्किंग. 10वी 11वी 12वी आपलं काय तर टाइमपास. आय थिंक 12वीत असेल मी, आणि 12वी का फर्स्ट इयर आय डोंट रिमेंबर. आय जस्ट बॉट दॅट हायाबुसा. आणि पूजा होती गाडीची. आई बाबा दोघंही पूजा करत होते, आणि घरातले सगळेजण आले, फुल सगळेजण खुश, एवढी मोठी बाईक घेतली वगैरे, नीट चालव. नंतर मी आणि बाबा आई हॉलमध्ये बसलेलो. तर बाबा म्हणले काय मग खुश का आता? म्हणलं हो खूप खुश. म्हणे तुला एक गंमत दाखवायची. आता काय ह्यांनी काय सरप्राईज घेतलं का? मी खुश, मी फुल हवा. म्हणलं हा काहीतरी येतंय. पाकिटातनं कागद काढला एक. काय दाखवत आहे? आणि बघ काय, ही शोड मी दॅट कागद. द हँड रिटन नोट. या. आणि त्याच्यावर जी डेट होती दॅट वॉज 3 months लेटर. वाव. सो वाव म्हणले हे बघ तू 3 महिने प्रॉफिट केला तुझ्या बिझनेसमध्ये. सो तो जो एक डायलॉग होता ना, दॅट हिट मी सो हार्ड. इट गेव मी दॅट इन्सेन पुश. डूड, तुम्ही काहीतरी लिहून दिले तुमच्या वडिलांना की तुमच्या पैशाने तुम्ही ती गोष्ट घेणार. You work for it, you buy that thing, and then your father tells you that you have gained 3 months. Exactly. Then I got nasha. मला असं फील झालं की अरे दिस इज समथिंग व्हिच क्रेझी करू शकतो मी. आय wrote down each and everything what I want. Wow. I have written next 50 years of my life. Wow. And everything is in my diary. तुम्हाला कधी बघायची असेल you can come down to my place, I will show you. It gave me that boost की अरे आपण जर का हे अचीव्ह करू शकतो तर आपण करू शकतो, काहीतरी करू शकतो. करेक्ट. मी बाबांना काहीच बोललो नाही. मी फुल हॅपी झालो. म्हणलं बाबा तुम्ही माझ्या पंखात बळ दिलं म्हणून हे शक्य झालं. बाबा म्हणले मी तर आहेच आहे, पण तुझी पहिली जी काय पायरी आहे ही विसरू नकोस. कारण तू जिथनं स्टार्ट केलंयस करेक्ट हे तू कधी स्मरणात पण राहणार नाही तुला. बरोबर. बिकॉज यू आर गोइंग टू अचीव्ह सो मेनी थिंग्स. एक्झॅक्टली. पण जी पहिली पायरी असते ना दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. हवा जाऊ देऊ नको डोक्यात. सांगतात आपल्याला कीप युअर रूट्स डीप डाऊन इन द ग्राउंड. म्हणलं फाईन, नो इश्यूज ॲट ऑल. आणि दुसरी गोष्ट म्हणले पैशाची व्हॅल्यू ठेव. पैसे कमवशील, सगळ्या गोष्टी घेशील, डोक्यात हवा गाऊन घालवशील, पण म्हणले
पैसा हा कायम माणसापेक्षा कमी आहे. बरोबर आहे. माणसाने पैशाला कमवलंय, माणसाला जास्ती प्राधान्य दे. करेक्ट. आय सेड ॲब्सोल्युटली राईट. अँड दॅट इज द ओनली रिझन की हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या ज्यावेळेस मी अचीव्ह करतो ना, वेन एव्हर आय सी सम पीपल गोईंग अराउंड, आय मेक इट शुअर दॅट आय रिस्पेक्ट दॅट ईच अँड एव्हरी फिलिंग ऑफ द पर्सन. करेक्ट. बिकॉज यार माझ्या वयात मला हे काही सापडलं नाही. म्हणजे मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस देर वर नो सुपर कार्स अराउंड आणि मला बघायला पण मिळालं नाही. आणि मग म्हटलं यार काहीतरी आपण जर का अचीव्ह करतोय तर हाच सेम थॉट घेऊन मी पण असाच होतो ना लहान. बरोबर. मी पण ह्याच गोष्टी बघून माझे ड्रीम सेट केलेले. बरोबर. तर वाय नॉट टू सेट ड्रीम्स फॉर अदर पीपल. एक्झॅक्टली. आज कालांतराने पुढच्या 10-15 वर्षात तुम्हाला पुणे म्हणजे हायएस्ट ओल्ड सुपर कार्सचं सिटी दिसू शकते. यू नेव्हर नो. आणि ते माझ्याकरता तर सर्वात मोठी गोष्ट असेल ना. बरोबर. बिकॉज वेन यू रीच सम सर्टन सक्सेस लेवल देर इज नो क्लास अराउंड टू एन्जॉय इट. करेक्ट. हो. बिकॉज यू आर अलोन. तर काय किती दिवस एन्जॉय करणार. पण तेच जर का यू आर हॅव्हिंग प्लेंटी पीपल अराउंड विथ यू अँड यू आर हॅव्हिंग दॅट सक्सेस अलॉंग, इट इज द बेस्ट पॉईंट टू एन्जॉय. बिकॉज एव्हरी वन इज सक्सेसफुल आणि दॅट इग्नाइट्स मी. लवली. म्हणजे एकटं काय सुपर कारमध्ये फिरायचं, सगळ्यांना घेऊन आपल्या फ्रेंड्सना, फॅमिली. आता सुद्धा मी माझ्या जेवढ्या पण लोकांना, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही कार्सबद्दल बोलत होता, ते आपलं राहिलंच तो पॉईंट. सो मग मी लॅम्बो घेतली. फर्स्ट आय बॉट पोर्शा 718 बॉक्सर. देन आय बॉट लॅम्बो. विच वन? लॅम्बो हुराकान R. दॅट इज इंडियाज फर्स्ट हुराकान. बिकॉज ते ऑटोकारमधने पण प्रोजेक्ट कव्हर झालेली. सो ते एक झालं. त्याच्यानंतर आय बॉट जी वॅगन, मर्सिडीज जी वॅगन. ती पण लिमिटेड होती, ती पण आता शटडाऊन झालं मॉडेल. देन आय बॉट GLS. आय गिफ्टेड माय मॉम. येस, यू गिफ्टेड आई बाबा. बिकॉज माझ्या आईचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं अँड दे वर कमिंग बॅक फ्रॉम मुंबई आणि दे वर इन फॉर्च्युनर आणि सडन टायर बर्स्ट झालं. ओ गॉड. पण काही लकीली काही झालं नाही. बट दॅट नाईट आय फेल्ट की यार बंदे तू कुछ तो गलत कर रहा है. नॉट सेफ. तू खुद लैम्बोर्गिनी से घूमता है और ये फॉर्च्यूनर से. बरोबर. फिर भी ठीक है बट सेफ्टी फर्स्ट. आणि ॲट दॅट टाइम आय रेकग्नाइज की मी करतोय कोणाकरता. माय गॉड इज इन फ्रंट ऑफ मी राईट नाव. दॅट्स वाय आय एम हॅपी बिकॉज आय कॅन सी प्राईड इन देअर आईज. ॲब्सोल्युटली. इफ दे आर अनवेल आय कॅन नॉट बी हॅपी. करेक्ट. दुसऱ्या दिवशी गेलो, डायरेक्ट गाडी घेतली. आय एम गोइंग टू गिव्ह huge surprise to everyone. I make them fold blind. I saw that video. Yeah, you saw that. भावाचं एक्सप्रेशन इतकं अमेझिंग होतं ना. म्हणजे असं त्याचं कळलं रे ते की खूपच. आणि ते इतकं असं काय म्हणायचं, असं असं निरागास आणि असं त्याच्यात एक सरप्राईज. They were so happy because see I've been seeing them in such a very sacrificed life. आणि when I try to make them happy, I feel good. That is the ultimate goal what I want in my life. I just want my parents to look at me in that pride. यार हा बंदा. मला एक माझ्या अंगावर काटा येतो अजून सुद्धा. मला माझी आई कायम म्हणते आणि मला वाईट पण वाटतं त्या गोष्टीचं. ती मला म्हणते की प्रसाद मला तुझ्यासारखा मुलगा कायम माझ्या पोटी पाहिजे. वाव. समटाईम्स आय फील गुड, समटाईम्स आय गेट इमोशनल ऑल्सो की एवढं प्रेम का माझ्यावर. बट देन आय रिअलाइज की life plays a very big role when you happen to make it your passion. I think they are definitely proud of you, Prasad, because the way you have sculpted yourself, जशी तुझी जर्नी चालू आहे आणि अजून पुढच्या वर्ष जे जाणार आहे म्हणजे याच्याहून नेक्स्ट लेवलचं आम्हाला प्रसादकडनं एक्सपेक्टेशन्स आहेत सगळ्यांकडनं. सी माय एक्सपेक्टेशन्स फॉर माय सेल्फ आर व्हेरी बिग आणि इट्स अनअचिवेबल इन वन लाईफ टाईम. मला खूप लोक म्हणतात की तुझा स्पीड खूप आहे, तू खूप फास्ट गोष्टी करतो. आत्ता तर लॅम्बोर्गिनी, आत्ता तर जी वॅगन, गाड्या बघा किती फास्ट आहे, तुला बेंटली कशाला घ्यायची आहे. इवन माय फॅमिली सेज ऑल दिस. बट कमिंग बॅक टू दॅट झूम्ड आउट लाईफ, माझा हा पर्स्पेक्टिव्ह कायम राहतो. मी स्वतःला आहे ना जिथे आहे तिथनं डायरेक्ट झूम आउट करतो. कसं? तुम्ही जिथे आहात त्या लोकेशन पासून तुम्ही बाहेर या. कन्सिडर गुगल मॅप्स. कन्सिडर गुगल मॅप आहे स्वतः. आपण बाहेर आलात, पुणे महाराष्ट्र इंडियामधनं बाहेर आला, मून मधनं बाहेर आला, स्टार्स मधनं बाहेर आला, सोलर सिस्टीम, गॅलेक्सी,
गॅलेक्सीमधनं बाहेर आला, मल्टिवर्स. वाव. आता मला सांगा, आता स्वतःकडे बघा, हू आर यू? नॉट इवन अ डॉट. ओके, ऑर अ डॉट, ओके. मे बी पार्टिकल. आता मला एक सांगा, टू गो दिस फार यू टूक बिलियन्स ऑफ लाईट इयर्स, राईट? आता इमॅजिन करा, तुम्ही जे जगतायत ते सुद्धा पास्ट आहे. देन व्हॉट आर यू सो फॉन्ड ऑफ? वाव. तुम्ही क्षणभंगूर आहात. तुम्ही कधी आलात कधी गेलात कळणार पण नाही. देन वाय आर यू नॉट लिव्हिंग ॲज इफ यू आर गोइंग टू डाय टुमॉरो? इन्सेन. दॅट इज द ओनली रिझन ऑफ माय स्पीड. हू इज नोईंग उद्या काय होणार आहे? आय एम लिव्हिंग माय लाईफ टू द एक्स्टसी. आज आहे मी. मला आज माझं टॉप मोस्ट जगायचं आहे, टॉप. मी माझ्या लाईफमध्ये स्वतःकडे ज्यावेळेस बघेन ना त्यावेळेस मी म्हणणार आहे नाही साला ये मी जगलोय. आज मला बेडवर पडलेलं असताना मला फक्त शेवटच्या क्षणाला हेच बघायचं आहे. व्हेन आय गो बॅक टू माय लाईफ आय सी दॅट डूड सबसे बेस्ट तूने लाईफ जगा डूड. प्रसाद, तू खरंच सगळे सबसे बेस्ट तूही जग रहा है. खरं सांगतोय तुला, आमच्या अख्खा ऑडियन्स पण आम्ही सगळे अग्री करू. जी तो तू ही रहा है भाई. नहीं, जी तो मैं रहा हूँ, नो डाउट. Just on the no doubt. fun note. It is absolutely right कि I do live my life to the fullest, but that is very hard also. Exactly. That is very hard also because it gets very huge things along with you. बरोबर. आणि the burden, the pressure, आणि the expectations of people, it just goes on increasing. आणि when you reach certain heights, you are used to all these things. आणि मग तुम्हाला एक तुमच्या स्वतःशीच एक तुमचा बॉन्ड होतो की ह्यानी माझ्यावरनं हे एक्सपेक्ट केलंय ना, डूड मैं करके दिखाएगा इसको. तू केलं ना, मी तुला करून दाखवणार. माझ्या वडिलांनी केलं ना, मी करून दाखवणार. सो ते मी जे करून दाखवणार हे जे प्रेशर असतं ना, दॅट इज वॉट किप्स मी ड्रायव्हिंग डे अँड नाईट. वाव. पण मग याच्यानी कधी कधी असं म्हणजे सिन्स आता आपण वी आर टॉकिंग ऑल अबाउट हायस, मग हाऊ डू यू डील विथ युअर लूज? म्हणजे कधी कधी काय काय किस्से होतात, काय काय वेळेस लोक आपल्या अगेन्स्ट जातात, काय काय वेळेस होतात काय काय गोष्टी जे काही आपण बोलत नाही, कॉन्ट्रोवर्सी होतात, सगळ्यांना माहिती आहेत. मग त्यावेळेस ॲज प्रसाद दगरकर व्हॉट डू यू टॉक टू युअर सेल्फ? किंवा तू काय कसं जातोस त्या, हाऊ डू यू डील विथ दोज थिंग्स सिरियसली? मी खरं सांगू का, कारण का एक असे काय काय झालेले आहेत. हा ते तर काय सगळ्यांना इट इज ओपन, एव्हरीवन सॅड थिंग. सगळ्या गोष्टी, रिजेक्शन्स, कॉन्ट्रोवर्सीज, बॅड नोट्स, प्रॉब्लेम्स, दिस इज अ पार्ट ऑफ लाईफ. आणि माझा सर्वात एक काय म्हणतो मी, ह्या लुकवेनी चालणारा मुलगा आहे ज्याच्यामध्ये एक गोष्ट ॲक्सेप्ट करायची, वेदर इट इज गुड ऑर बॅड यू हॅव टू ॲक्सेप्ट इट. बरोबर. ठीक आहे. वन्स यू ॲक्सेप्ट वॉट एव्हर इज हॅपनिंग, तर तुम्हाला एक स्टोरी लाईन क्रिएट होते माइंडमध्ये, बरोबर, की वॉट एव्हर द टाइम इज बॅड, नॉट द सिच्युएशन ऑर द पर्स्पेक्टिव्ह ऑर द थॉट प्रोसेस इज बॅड. बरोबर. टाइम इज बॅड. हे कळलं तुम्हाला? यू बी सायलेंट, यू कन्सिडर एव्हरीवन्स पर्स्पेक्टिव्ह राईट. बरोबर. तू बरोबर, सगळे बरोबर, माझ्या पॉईंटने मी बरोबर, सगळ्यांच्या पॉईंटने सगळे बरोबर. हा जर का तुम्ही पर्स्पेक्टिव्ह ठेवला ना, तर निगेटिव्हिटी अट्रॅक्ट होत नाही. करेक्ट. फर्स्ट. सेकंड, आपला गोल काय? आपला गोल बेंटली घ्यायचा आहे. बरोबर आहे. आपला गोल काही इथे थांबायचा थोडीच आहे. बरोबर. बेंटली काय, मी ह्याचा जर का थॉटला जर का मी एनर्जी दिली की अरे ही कॉन्ट्रोवर्सी माझ्या बाबतीत झाली, हे काय काय लोक बोलतायत, ते त्या न्यूज चॅनलमध्ये हे काहीतरी खोटं दाखवतात, मला कॅन्सल करतायत लोक, काय गरज आहे? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही ज्यावेळेस गोल सेट केले, तुम्ही लोकांकरता केले? नाही, स्वतःसाठी. कोणाकरता केले? स्वतःसाठी केले. मग तुम्ही तुमच्या नजरेत पडलेले चालाल का तुम्हाला? नाही. देन हू इज युअर अल्टिमेट गोल? सेल्फ. प्लस तुम्हाला तुमची रियालिटी माहिती आहे. तुम्ही झूम आउट करा स्वतःला, किती वेळा आहात तुम्ही या धर्तीवर, क्षणभंगूर. पण जर लोक काय लोक असं म्हणतील की नाही, पण प्रसादनी त्यावेळेस एक स्टेटमेंट तरी द्यायला पाहिजे होतं की हा बाबा त्याला वाईट वाटलं हे करायसाठी, मग अशा वेळेस तू काय म्हणतोस? मी तुम्हाला एक सांगू का, खऱ्या अर्थाने जी काय गोष्ट घडली ती माझ्यामध्ये झाली. बरोबर. मला माहिती होतं बरोबर काय, चुकीचं काय. बरोबर. Am I answerable to anyone? No, not at all. Not at all. I am answerable to only one person, that is self. Correct. मी स्वतःला उत्तर दिलं,
ओके, त्याला त्याचं उत्तर मिळालं. त्याच्यानंतर ज्या काय गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये मी दुसऱ्यांना जर का एनर्जी देत राहिलो बरोबर, तर त्याच्यानं अजून 4 वेगळ्या गोष्टी बाहेर आल्या असत्या. आणि तू चांगलं बोलला वाईट बोलला तरी ते तुझ्या अगेन्स्टच जाणार आहे. नाही म्हणजे मला चांगलं वाईट, प्रत्येकाच्या against, माझं चांगला वाईट ही कन्सेप्टच नसते. माझा फक्त पर्स्पेक्टिव्ह असतो की तू बरोबर, तू जे काय बोलशील तुझ्या पर्स्पेक्टिव्हने ते बरोबर आहे, कारण प्रत्येकाला स्वतःचा पॉईंट बरोबर असतो. एक्झॅक्टली. त्यामुळे मी तेवढी एनर्जीच देत नाही ना कोणाला. परफेक्ट आहे, प्रत्येक जण बरोबर आहे, परफेक्ट आहे. ओके, डू आय नीड टू प्रूव्ह देम? नो. देन वाय शुड आय प्रूव्ह? एक्झॅक्टली. आय स्टेड काम, आय स्टेड सायलेंट. माझा गोल काय होता की पुढे जाऊन मला माझं पुढचं अचिव्हमेंट आणायचं आहे. करेक्ट. मला माझा फायनल अल्टिमेटम गोल इज व्हेरी बिग. यू हॅव लिमिटेड टाइम ऑन दिस प्लॅनेट. तू उद्या तुला जर का ते अचीव्ह नाही केलं तर हु विल बी द वर्स्ट पर्सन इन युअर इमेज? स्वतःच. मला माझ्या डोळ्यात पडायचं नाहीच आहे. सो आय हॅव दॅट बॅरियर ऑल द टाइम ऑन माय हेड. करेक्ट. तो प्रेशर आहे माझा. बरोबर. मी घालवूच शकत नाही वेळ. एक्झॅक्टली. आय विल नॉट गिव्ह एनर्जी टू एनीवन. परफेक्ट. आय विल गिव्ह एनर्जी टू माय थॉट. तुला हे अचीव्ह करायचं आहे, राईट नाउ अचीव्हमेंट इज देअर, यू कॅन सी इट. संपला विषय. अमेझिंग. इट इज दॅट इझी. आणि यू हॅव टू स्टँड ग्रेसफुली नो मॅटर व्हॉट. अरे आज एवढे मोठे मोदीजी आहेत. खरे. काय जबरदस्त. काय चालू आहे. जबरदस्त. एक्झॅक्टली. माणूस मी आज सुद्धा नमन करतो त्या व्यक्तीला की त्यांच्यासारखा व्यक्तिमत्व इंडियाला आहे ना, म्हणून आमच्यासारखं युथ कुठेतरी विचार करू शकतो की कसं हँडल करायचं या सगळ्या सिच्युएशन्सला. करेक्ट. मी फक्त त्या व्यक्तीकडे बघून या गोष्टी हँडल करू शकतो. एकटा माणूस फाईट मारतोय यार या देशासाठी. काय टेन्शन. अल्टिमेट गोल इज सो ह्यूज. ही नोज दॅट ही डोंट हॅव टाइम. एक्झॅक्टली. गरज काय एनर्जी अशा गोष्टीमध्ये वेस्ट करायची जिथे गरज आहे. खरे. आणि मी तर म्हणतो सगळे बरोबर आहेत. बिकॉज सिच्युएशन इज ऑलवेज राईट फ्रॉम ईच अँड एव्हरी पर्स्पेक्टिव्ह. देन वाय टू वरी. मला हे बरोबर वाटतंय, तुम्हाला तुमचं बरोबर वाटतंय. इट्स जस्ट अ पर्स्पेक्टिव्ह. करेक्ट. तुम्ही पण बरोबर आहात, मी पण बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल सिच्युएशन अशी झाली, टाइम इज बॅड. फाईन. इज बॅड. बरोबर. दिवस असतो, रात्र पण होते, रात्रीचा परत दिवस पण होतो. इट इज मायथॉलॉजी, इट इज नेचर, इट इज नॉर्मल. करेक्ट. यू कॅनॉट बी ऑल द टाइम इन दॅट झोन की अरे ऑल इज गुड. नो. यू हॅव टू ऍक्सेप्ट. दिवस ऍक्सेप्ट करा, रात्र ऍक्सेप्ट करा. जसा डार्क आहे तसा सनराईज पण आहे. वाय टू वरी. रिलॅक्स. गोल ओरिएंटेड लाईफ. फोकस ठेवा, स्वतःवर काम करा, बाकी सगळं सांगू का माझं एकदम सिम्पल थॉट प्रोसेस आहे. सर्वात बेस्ट लक्षात ठेवायचं, तुम्ही या धर्तीवर आलात ना, तुम्ही एकटे आलात. बरोबर. तुमच्याबरोबर कोणी आलं नाही आलं. तुम्ही जाणार, तुम्ही कोणाला घेऊन जाणार नाही, तुम्ही एकटे जाणार. बरोबर. आता मला एक सांगा, जर का तुम्हाला माहिती तुम्ही एकटे आलात, तुम्ही जाणार एकटे, तर मग तुम्ही कॉम्पिट का करतात कोणाशी? माय अल्टिमेट गोल इज व्हेरी फाईन. मी काल जे होतो त्याच्यापेक्षा आज मी चांगला पाहिजे. बस. अमेझिंग. छोटीशी जरी स्टेप मला झाली ना की मी एवढीच जरी पुढे आलो तरी बास, पुढे आलो पाहिजे. कालच्या पेक्षा आज बरा पाहिजे. सिम्पल आहे. बस. वाव यार, सुपर्ब आहे यार हे. आणि तो ग्राफ जर का असेल ना लाईफमध्ये, स्लो स्टेडी, आपल्याला तर रॅबिट व्हायचं नाही, आपण तर टॉर्टॉईज आहे. निवांत जिंदगी जगायची आपल्याला. टॉर्टॉईज स्किल्सनी तुम्ही पुढे व्हा. तुमच्यावर कॉन्ट्रोवर्सी झाले, प्रॉब्लेम झाले, डोकं आत घ्या, शांत बसा. टाइम नीट झालं की परत दिवस उजाडला, परत चालायला. परफेक्ट अनालॉजी. सिम्पल. शेवटी रेस तर टॉर्टॉईजच जिंकतो ना. ॲब्सोल्युटली. काय टेन्शन आहे मग, हे पण माहिती आहे. अरे सिम्पल लॉजिक. पण तसं आपण आता बघायची बोलत होतो की तुझं आता ॲस्ट्रॉनॉट तुला व्हायचं होतं, तर आम्ही असं प्रसाद नगरकडून एक्सपेक्ट करू शकतो की स्पेस एक्स सारखं काहीतरी करणार आहे तो पुढे जाऊन इन द कमिंग इयर्स, किंवा असे काही गोल्स आहेत तुझे? कारण की आय थिंक दॅट वॉज युअर पॅशन ॲज ग्रोईंग अप ॲज अ किड. आणि यू रीड अ लॉट अबाउट, जसं आपण बोलत होतो की ॲस्ट्रॉनॉमी, फिजिक्स, यू आर व्हेरी 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 इन्क्लाइंड टुवर्ड्स दॅट. तर असं काय आम्ही एक्सपेक्ट करू शकतो? बिकॉज आय थिंक रोडच्या गाड्या तुला कमी पडणार आहेत. जर तुझ्या 7 सुपर कार्स झाल्या, देन प्रसाद इज गोइंग टू सी द स्काय. अल्टिमेट गोल्स अजून खूप मोठे जे मी ते डिस्क्लोज नाही केलेत, तर ते तुम्हाला सगळे दिसेल. ओके. आय एम दॅट काइंड ऑफ पर्सन हू वॉन्ट्स टू शो इट रादर दॅन टू टॉक अबाउट इट. डोंट लॉक टॉकिंग. ॲब्सोल्युटली. जस्ट हायपोथेटिकलीच मी हा विचारला प्रश्न. हा, म्हणजे माझं असं कन्सर्न असतं की बोलण्यापेक्षा लिहिलं ना कुठली गोष्ट
तर ती अचीव पण होते आणि बाय डिफॉल्ट लोकांना कळत नाही मग स्टोन्स कुठे टाकायचे. बरोबर. कारण माहितीच नसताना काय येणार आहे, डायरेक्ट येतं धाड, डायरेक्ट आणि मग अरे असं झालं, अरे असं झालं. सो आय एम दॅट काइंड ऑफ पर्सन आणि आय लव्ह दॅट वाईब, की सडन एकदम बॉम्ब फोडायचा, पीपल आर लाईक ॲस्टॉनिश्ड की अरे भारी असं. सो स्पेसएक्स आणि या सगळ्या गोष्टी आज आपण जे इलॉन मस्क करतायत ते बघतोय, मला तो थॉट खूप मोठा वाटतो. आणि आय फील गुड की आज एवढा सक्सेसफुल माणूस काहीतरी पुढचं फोकस करून आपल्या सगळ्या धर्तीवरच्या लोकांकरता एवढी मोठी गोष्ट करतोय. आणि बाय डिफॉल्ट त्यांची नेसेसिटी त्या लेवलला ती आहे म्हणून ते गोष्ट करतात. बरोबर. माझं ड्रीम आहे की मला अर्थकडे बघायचं आहे, मूनवर उभं राहून. मे बी मूनवर उभं नाही राहता येणार पण स्पेसमध्ये जाऊन अर्थ कशी दिसते ते बघायचंय. आणि डेफिनेटली इलॉन मस्क सारखी लोक असतील तर ते पण इझी आहे, ते होणारच आहे. सो अबाउट स्पेस माझं ओरिएंटेशन इज नॉट एक्सप्लोरिंग इट. माझं ओरिएंटेशन हे की आय लाईक टू सी इट. करेक्ट. सो मी ते नक्कीच बघीन. आणि राहिली गोष्ट की माझं वैयक्तिक काय करायचं आहे मला, तर आय वॉन्ट टू मेक शुअर दॅट जी काय लोक आत्ता आपली जी लोक आहेत ना, जी इंडिया म्हणू, महाराष्ट्र म्हणू, किंवा जे यूथ आहे ते बेसिकली त्यांचा जो कॉन्फिडन्स लूज झाला आहे, एक्झॅक्टली तो कॉन्फिडन्स मला परत आणायचा आहे. आणि आय वॉन्ट टू स्टे बॅक इन दिस प्लेस आणि मेक पीपल अंडरस्टँड, मेक यूथ अंडरस्टँड की जर का आपण सगळे धावलो या सिच्युएशनपासून तर मग सिच्युएशन चांगली होईल कशी. बरोबर आहे. अँड दॅट इज द ओनली रिझन हे सगळं काय करतो ना मी, हे सुपर कार्स टाऊनमध्ये आणायचं, मोठमोठ्या गोष्टी इथे शोकेस करायच्या किंवा राजवाड्यासारखं काहीतरी स्थापन करायचं. दिस इज ओनली बिकॉज आय वॉन्ट आवर यूथ टू अंडरस्टँड की पुणे किंवा महाराष्ट्र किंवा इंडिया दिस इज गोइंग टू बी लाईक आत्ताचं सर्वात हायेस्ट लेवलला आपण जाणार. आणि मे बी तुम्ही इकॉनॉमिक टाइम्स वगैरे वाचत जा आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही अनालाइज केला तर द वे वी आर ग्रोईंग इन आवर इकॉनॉमी इज वे लॉट अहेड दॅन अदर कंट्रीज. करेक्ट. आणि दिस इज शक्य ओनली बिकॉज ऑफ मोदीजी. ॲब्सोल्युटली. हे तर क्लॅरिटी आपल्याला आहे आणि बिकॉज ऑफ ऑल द गुड बिझनेस पीपल अराउंड. पण माझं हे म्हणणं आहे की जे आपलं जे यूथ टेम्पररी लँग्वेजमध्ये आणि हाफ नॉलेजनी जे पळून जात आहे ना, त्यांना मी ही क्लॅरिटी द्यायचं इच्छितो की ॲटलिस्ट विजन मोठं करून इंडियाकडे बघितलं ना तर आपलं फ्युचर विल बी मच मोर ब्राईट. ॲब्सोल्युटली. आणि दॅट इज वॉट माय अल्टिमेट गोल इज टू मेक पीपल अंडरस्टँड की डूड स्टे हिअर. अमेझिंग. आणि त्या सगळ्या गोष्टी इंडियात आणा. आज जे राज करत होते आपल्यावर त्यांचा प्राईम मिनिस्टर इज इंडियन. कम ऑन यार, अंडरस्टँड दिस प्रोसेस. दॅट्स हाऊ वी गेट बॅक ना ब्रिटिशर्स ना. आता बघा आम्ही काय केलं. म्हणजे आपण या स्टेजला आहोत आणि आपलं यूथ इज सो क्लेवर, सो टॅलेंटेड, एव्हरीथिंग इज देअर. एक्झॅक्टली. फक्त एकच आहे भीती की इंडियात आपल्याला काही होणार नाही. करेक्ट. ती भीती फक्त गेली पाहिजे. आणि आपलं मला असं वाटतं की आपलं जे यूथ बाहेर जात आहे ना, त्यांनी बाहेरनं त्यांना जे काय त्यांचं शॉर्ट टर्म गोल अचीव करून फॉर लॉंग टर्म प्रोसेस इंडियात आलं पाहिजे. एक्झॅक्टली. आणि ब्लड फॉर युअर ओन लँड असं मला ॲब्सोल्युटली यार. आता मी नितीन कामतचा ते झिरोदाचा फाउंडर त्याचा एक मी आत्ता पीस ऐकला. ते गुजरातमध्ये एक सिम्पोजियम होतं त्याच्यावर तो म्हटला की जेव्हा मी स्टार्ट केलं म्हणे तेव्हा माझे मित्र सगळे अमेरिकेला जायचे, युरोपला जायचे वगैरे वगैरे. ठीक आहे. पण आता त्या लोकांना फोमो होतोय की त्याला इंडियात काय करतायत तुम्ही म्हणजे. आणि ही इज सेईंग अ लॉट ऑफ पीपल आर कमिंग टू इंडिया मायग्रेटिंग बॅक. आणि ही सेज की जर आत्ता तुम्ही म्हणजे या वर्षी सपोज एक्झाम्पल तुम्ही जर इंडियात कुठलाही बिझनेस काढला, कुठलाही इररिस्पेक्टिव्ह ऑफ द स्केल ऑर वॉट एव्हर, जर तुम्ही पुढच्या 15 वर्षामध्ये जर बिलियनर नाही झालात तर मग तुमच्यात काहीतरी रॉंग आहे. म्हणजे ही सेज की तो प्लॅटफॉर्म मोदीजींनी बिल्ड केलेला आहे आता आपल्याला. आणि द वे ऑल द डायमेन्शन्स आर चेंजिंग आणि इन एव्हरी सेक्टर. ओके. म्हणजे मे बी आपण खूप लो प्रोफाईलला थॉट प्रोसेस ठेवतो त्यामुळे आपल्याला मोठ्या गोष्टी नाही कळत. करेक्ट. बट एन्हान्स करून थोडं एज्युकेशन वाढवून थोडं थॉट प्रोसेस मोठी करून जर का आपण बघितलं
तर इंडिया एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज कुठेच नाही. आणि मला लोक अजून पण प्रश्न विचारतात की तू म्हणजे हाऊ यू मॅनेज ऑल दिस आणि तू करतोस काय, तुझं अजून काही आहे का एक्स्ट्रा करिक्युलर. तर असं काही नाही आहे. इफ यू फोकस इनफ ऑन युअर डुईंग्स आणि यू अंडरस्टँड द स्किल, मी तुम्हाला लिहून देतो की इंडियासारखं मार्केट कुठेच नाहीये. आणि त्यात पुण्यासारखं मार्केट इज मच मोर स्ट्रॉंगर दॅन एनी प्लेस इन महाराष्ट्र आता. ॲब्सोल्युटली. मी मुंबई आपलं इकॉनॉमिक हब आहे, नो डाऊट, पण तुम्हाला खोटं वाटेल, मुंबईवरनं सुद्धा पुण्यात आपल्याकडे लोक येतात. एक्झॅक्टली. टू परचेस ऑल द ज्वेलरी. ॲब्सोल्युटली. तर वी आर समवन. आणि काहीतरी ट्रस्ट आहे रे. आता फॉर एक्झाम्पल मी माझ्या क्लायंटशी बोलतो, सपोज बँगलोरमध्ये कोणीतरी इन्क्वायरी कर आणि मी म्हणतो आम्ही पुण्याचे आहेत, तर आता इन्स्टंट ट्रस्ट येतो. आय डोंट नो वॉट, काहीतरी काय की अरे तुम्ही पुण्याचे आहेत ना, काहीतरी चांगलंच असणार आहे तुम्ही, म्हणजे असं ते फसवी नसणार आहे त्याच्यामध्ये. या बिकॉज ऑल द ट्रस्ट, ऑल द थिंग्स वॉट एव्हर हॅज बीन हॅपनिंग, आणि ऑल द बिग ब्रँड्स जे मोठे होत चाललेत हळूहळू, दे हॅव प्रूव्ड देमसेल्फ इन व्हेरी प्रॉपर मॅनर. ॲब्सोल्युटली. सो प्रसाद, खूप अमेझिंग कॉन्व्हर्सेशन झालं आहे. आपण आपले टॉपिक्स इतके आहेत खरं म्हणजे की आय थिंक वी शुड डू अ सिरीज विथ यू. कारण का याच्यामध्ये खूप काय काय जे होतं ते आपण प्लॅन केलं ते नाही बोलू शकलो, बट जेवढं आपण बोललेलो आहे आय थिंक हे खूप मोटिवेशनल जर्नी होणार आहे, खूप इन्स्पायरिंग होणार आहे. आणि आमच्या व्ह्युअर्ससाठी एकदा फक्त बघून सांगशील की काय बोलता, याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करा. आणि नक्कीच आम्ही अजून एक एपिसोड घेऊन येणार आहोत. तर पण आल्याबद्दल तुझं म्हणजे खरंच आय एम थँकफुल फॉर यू टू कम. असं काही बोलू नका. आय एम व्हेरी ग्रेटफुल दॅट तुम्ही हे सगळं पॉडकास्ट आणि या सगळ्या पद्धतींनी तुम्ही आज काहीतरी चांगला मेसेज सोशल मीडियावर घेऊन येत आहेत, ना की टाइमपास काहीतरी फालतू. आय हॅव सीन सम अशा गोष्टी की ज्याची गरज पण नाही लोकांना, पण ते पीपल आर जस्ट वेस्टिंग टाईम. बट कमिंग आउट ऑफ ऑल दिस सीन्स आणि हे असे पॉडकास्ट्स आणि मीटिंग सच पीपल हू विल हेल्प others to motivate, inspire, आणि who are someone आणि they are willing to make people grow आणि सक्सेसफुल. तर मला असं वाटतं की तुमचं पॉडकास्ट कमिंग टाईममध्ये हायर लेवल्सला व्हायरल होणार आहे. थँक्यू. आणि मी सगळ्यांना इच्छुक होत की ह्यांचं काय बोलताय हे पेज पूर्णपणे तुम्ही सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. बिकॉज मी आत्ता लास्ट 2-3 डेजपासून ह्यांचं बऱ्याच गोष्टी मी ऑब्झर्व केल्या. I've seen that these people are very genuine आणि they are showcasing some things which are important for our lifestyle also, आणि basically we can get a good vision out of it. तुझ्या शब्दात आम्हाला अजून बळ मिळतं आहे की जर प्रसाद दगरकर आमच्यासाठी असं म्हणू शकतो तर आय थिंक वी आर डुईंग समथिंग करेक्ट. आणि आपण आय थिंक वी आर अलाइन्ड इन अ वे ऑन आवर जर्नीज. आणि आय थिंक लेट्स रेव टुगेदर यार ऑन दिस. नो प्रॉब्लेम. तुम्ही कुठल्या गाडीनं रेव करायचं सांगा. तुझ्या गाड्या बघून मी तुझ्या साईडला बसलेला आता बरं आहे. I like the passenger seat for now. But Pune roads are not like raving roads, so it's better आपण कुठल्या तरी हायवेवर. Let's keep that. Done. Absolute.